सर गुड मॉर्निंग. नमस्कार, मी नवनाथ देवकर, नमस्कार. संस्थापक अध्यक्ष फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स. आज या ठिकाणी मी सर्वप्रथम इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. सर्वांनी टाळ्या वाजून आपलं सर्वांचं स्वागत करायचंय. अनम्यूट करा पाहिजे तर सर्वप्रथम सेशनकडे जात असताना आज या ठिकाणी इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम उद्योग पुष्प 2 ह्यामध्ये आपण बिल्डिंग अ स्ट्रॉंग अँड इफेक्टिव्ह कॉस्ट कंट्रोल सिस्टम्स ह्या विषयावरती साधारणपणे 1 तास बोलणार आहोत. यासाठी आपण CMA सुनील जोशी सर यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आपल्या विषयाकडे जाण्याच्या अगोदर FIP काय आहे आणि इंडियन अवेअरनेस प्रोग्राम काय आहे याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर FIP FIIP फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स. फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स ही संस्था नॉन प्रॉफिट, नॉन ट्रेड आणि नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ह्या डिपार्टमेंटकडे याची नोंदणी केलेली आहे. ही संस्था प्रामुख्याने भारतातील जे उद्योजक आहेत, इंडस्ट्रीज आहेत, उद्योजक आहेत, SMEs आहेत आणि प्रोफेशनल संस्थाज आहेत, तर यांच्या हेल्पिंग नेचरसाठी या संस्थेची प्रामुख्याने उभारणी केलेली आहे. यांचे जे काही दैनंदिनीमध्ये जे काही अडीअडचणी येतात, जे काही प्रॉब्लेम्स असतात, हे प्रॉब्लेम्स ओव्हरकम आपल्याला कशा पद्धतीने करता येतील, तर त्या संदर्भात ह्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना, त्यासाठी वेगवेगळे डिव्हिजन्स, वेगवेगळ्या विंग्स या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. याचा प्रायमरी उद्देश जो आहे हा बिझनेस ओनरची डेव्हलपमेंट आहे. त्यासोबतच बिझनेसची जी काही इकॉनॉमिक जी आहे, इंडियन इकॉनॉमी आहे, ह्या इंडियन इकॉनॉमीला सपोर्ट करणे हे याच्या कोर उद्दिष्टांचा एक पार्ट आहे. FIPच्या माध्यमातून जे काही इंडियामध्ये SMEs आहेत आणि SMEsच्या सोबतच कॉर्पोरेट सेक्टर्स आहेत, MNC सेक्टर्स आहेत. ह्या MNC सेक्टर्स मध्ये काम करत असताना जे काही अडीअडचणी येतात, बऱ्याचदा वेगवेगळ्या संस्थांसोबत आपल्याला पोहोचता सुद्धा येत नाही, किंवा वेगवेगळे बिझनेस कोणत्या कोणत्या प्रकारच्या समाजामध्ये आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत नसतात. आणि हे व्यवसाय कशा पद्धतीने ऑपरेट होतात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की SMEsला पुढच्या पाऊलला जाण्यासाठी. आणि एकदा उद्योगधंदे समजले, वेगवेगळ्या व्यवसायाचे कनेक्ट्स आपल्याला मिळाले, एकमेकांसोबतच्या ओळखी झाल्या की ऑटोमॅटिकली आपल्याला बिझनेसचा सेल्स आणि मार्केटिंग ह्या गोष्टीमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर हेल्प होते. SMEला बिझनेस करत असताना त्याच्या एका एक्सपर्टीज मध्ये तो त्याचा बिझनेस ड्राईव्ह करत असतो, पण तो बिझनेस ड्राईव्ह करत असताना त्याच्याकडे जी एक्सपर्टीज आहे त्या एक्सपर्टीज शिवाय बिझनेसमध्ये खूप प्रकारच्या एक्सपर्टीज आपल्याला लागत असतात. आणि ह्या एक्सपर्टीज जर आपल्याला डेव्हलप करायच्या जर असतील तर त्यासाठी एक्सपर्ट लागतात. आणि प्रत्येक SMEला आपल्याकडे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किंवा प्रत्येक सेक्शनमध्ये किंवा प्रत्येक कामाच्या प्रोफाईलमध्ये एक्सपर्ट आणणं पॉसिबल नसतं. मग ह्या प्रत्येक बिझनेस ओनरला त्याचे एक्सपर्ट्स आपल्याला कशा पद्धतीने देता येतील त्यासाठी आपण ह्या ठिकाणी एक अजेंडा केलेला आहे. आणि त्या अजेंडाच्या माध्यमातून आपण आपल्या बिझनेस ओनरला हेल्प करणार आहे. मग ते कशा पद्धतीचे असतील तर या ठिकाणी वीकली बिझनेस मीटिंग्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वेबिनार्स, सेमिनार्स, कॉन्फरन्स, वर्कशॉप याच्या माध्यमातून आपण बिझनेस ओनरला नॉलेज शेअर करणार आहे, नॉलेज ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत. उद्योगधंद्यामध्ये रोजच्या रोज वेगवेगळ्या प्रकारचे नवीन बदल होत असतात आणि हे बदल प्रत्येक उद्योजकाला रोजच्या रोज अपडेट करणं तसं पॉसिबल नाही आणि ते शक्य नाहीये. मग रोज जे काही होणारे बदल आहेत हे बदल आपल्याला समाजापर्यंत किंवा जे उद्योगधंदे आहेत, SMEs आहेत यांच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी FIP ही एक मोठी या ठिकाणी भूमिका बजावणार आहे. त्यासोबतच अजून काय करणार आहोत तर वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस कॉन्क्लेव्ह या ठिकाणी असतील, जेणेकरून वेगवेगळे बिझनेस ओनर्स, SME ओनर्स या ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवर येतील आणि आपापल्या बिझनेसचं प्रेझेंटेशन, प्रमोशन्स, मार्केटिंग या ठिकाणी आपण करू शकतो. त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंबर ऑफ कॉमर्स आहेत, इंडस्ट्रियल असोसिएशन्स आहेत. ह्या इंडस्ट्रियल असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचे जे मेंबर्स आहेत
त्यांचे मेंबर्स आणि फिपचे जे मेंबर्स आहेत यांच्यासाठी बिझनेस प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी देऊ, वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस कॉन्क्लेव्ह करू. याचबरोबर या ठिकाणी काय आहे तर बिझनेस ओनरला वेगवेगळ्या ठिकाणी त्याची एक्सपर्टीज डेव्हलप करण्यासाठी या ठिकाणी ट्रेनिंग प्रोग्राम केलेले आहेत. याशिवाय काही इंटरॅक्टिव्ह मिटिंग्स असतील, फ्युचरमध्ये रोड शोज असतील, एक्झिबिशन्स असतील, वेगवेगळे समिट्स असतील, याशिवाय काही स्टडी मटेरियल असेल. आणि ह्या सगळ्यांसोबतच या ठिकाणी पॉलिसी चेंज आणि पॉलिसी रिकमेंडेशन टू द गव्हर्नमेंट, ज्या काही इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा रिकमेंडेशन शासकीय दरबारापर्यंत घेऊन जाण्यासाठी फिपची खूप मोठ्या प्रमाणावर भूमिका या ठिकाणी बजावली जाणार आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट्स असणार आहेत. या ठिकाणी नॉलेज आणि ट्रेनिंगचं सेक्शन असेल, सोशल असेल, हेल्थ साठी असेल, जसं की मी सांगितलं आता बिझनेस नेटवर्किंग फोरम या ठिकाणी असेल. याशिवाय प्रोफेशनल फोरम्स असतील, स्पेसिफिक व्हर्टिकल क्लस्टर्स असतील, ज्याला आपण एक्सपर्ट व्हर्टिकल म्हणता येईल. यासोबतच आज मार्केटमध्ये नोकरी करण्याला चांगला जॉब मिळत नाही आणि एंटरप्रेनर्सला एम्प्लॉई चांगला मिळत नाही. यासाठी एखादं जॉब पोर्टल आणि त्या ठिकाणचं एक प्लॅटफॉर्म आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देता येईल. याशिवाय अजून काय करायचं, या ठिकाणी वेगवेगळे गेमचे प्लॅटफॉर्म्स आहेत. स्पेशल फॉर द वुमन विंग असेल, बिझनेस वुमन विंग, याशिवाय इंटरनॅशनल विंग असेल फ्युचरमध्ये, युथ विंग असेल, आणि या सर्वांचं कोलॅबोरेटिव्हली व्हाईस ऑफ द फिप, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हिजन्स या ठिकाणी असणार आहेत. आणि या डिव्हिजनच्या माध्यमातून बसवराज बॅक, ह्या डिव्हिजनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत. आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीचा भाग म्हणून आपण आज या ठिकाणी इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम हा लॉन्च केलेला आहे 3 एप्रिल 2021 पासून. आपण प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 5 ते 6:30 वाजेपर्यंत इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम राबवणार आहोत, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि ऑनलाईन झूम मिटिंगच्या माध्यमातून. ह्या इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम मध्ये काय मिळणार आहे तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात. एखाद्या एक्सपर्टीज लेवलवरती तो बिझनेस चालू होतो आणि पाठीमागे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंट्समध्ये आपले एक्सपर्टीज आपण विसरून जातो आणि बिझनेस मधला लॉस आपल्याला सहन करावा लागतो. आणि हा लॉस आपल्याला कमी करण्यासाठी आपण या ठिकाणी एक्सपर्ट सेशन्स देत आहोत की ज्यातून इंडस्ट्रीला त्यातून हेल्प होईल, एक इंडस्ट्रीमध्ये एक अवेअरनेस क्रिएट होईल की प्रत्येक गोष्टीची आपल्या इंडस्ट्रीला कशी गरज आहे आणि ती गरज फुलफिल करण्यासाठी, ते नॉलेज अपडेट करण्यासाठी आपण या ठिकाणी प्रत्येक शनिवारी इंडस्ट्री मधलेच ज्यांचे मोठ्या प्रमाणावर त्यांचे एक्सपिरियन्स पाठीमागे आहे, त्यांच्या अकॅडमिक मध्ये त्यांचं प्रोफाईल स्ट्रॉंग आहे, त्यांचा एक्सपिरियन्स या ठिकाणी कामाला आलेला आहे आणि ते TEDx स्पीकर सुद्धा आहेत. तर अशा प्रकारचे मोठमोठे व्यक्तिमत्व या ठिकाणी येणार आहेत. याचबरोबर शासकीय अधिकारी सुद्धा या प्लॅटफॉर्मवर येतील आणि शासकाच्या दरबारी ज्या काही नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी शेअर करतील. बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रांट्स पाहिजे असतात, सबसिडीज पाहिजे असतात, वेगवेगळ्या शासनाकडून स्कीम्स तयार होतात आणि त्या स्कीम्स या ठिकाणी आपण सांगण्यासाठी याच्या माध्यमातून काम करणार आहोत. तर अशा प्रकारचा हा इंडस्ट्रियल अवेअरनेस आपण पाठीमागच्या शनिवारपासून चालू केलेला आहे. आज दुसरं उद्योग पुष्प या ठिकाणी आपण जातोय आणि ह्या उद्योग पुष्पामधून आपण एक सब्जेक्ट जो आहे तो आहे बिल्डिंग अ स्ट्रॉंग अँड इफेक्टिव्ह कॉस्ट कंट्रोल सिस्टम. यासाठी हा सब्जेक्ट वरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय CMA सुनील जोशी सर यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. सुनील जोशी सरांविषयी जर सांगायचं जर झालं तर यांना 26 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे इंडस्ट्री मधला. वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये यांनी काम केलेलं आहे आणि ह्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये काम करत असताना मेजर यांच्याकडे ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या त्या फायनान्स, अकाउंटिंग, त्यासोबतच कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेशन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, इंटरनल कंट्रोल्स आणि बिल्डिंग ऑर्गनायझेशनल कॅपेबिलिटीज, ह्या सगळ्या डोमेनवरती यांनी काम केलेलं आहे. यांनी वेगवेगळ्या संस्थांमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे, डिपार्टमेंट हेड म्हणून काम केलेलं आहे आणि पाठीमागच्या 5 वर्षापासून फायनान्स फोरम ही संस्था त्यांनी चालू केलेली आहे की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांना त्यांची एक्सपर्टीज कशा पद्धतीने कामाला येईल आणि ती एक्सपर्टीज ते आज शेअर करतायत आपल्यासोबत. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो सुनील जोशी सरांना. सुनील जोशी सर. थँक्यू व्हेरी मच सर.
सो मला हे स्क्रीन शेअर करता येईल का माझं? येस. येस सुनील सर, तुम्ही शेअर करू शकता स्वतः. हो. Okay. So good evening, everyone. आणि special thanks to Navnath sir for that wonderful introduction. I am very glad to be a part of this session today. आणि मला असं खरोखर वाटतं की या सगळ्या गोष्टींचा वापर जर आपण व्यवस्थित करू शकलो, जो काही माझा इंडस्ट्री एक्सपिरियन्स आहे तो जर मी जो आता मी शेअर करतो आहे, याचा नक्कीच प्रत्येकच बिझनेसमॅनला याचा काहीतरी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा जो टॉपिक आहे हा आपण म्हणतोय बिल्डिंग अ स्ट्रॉंग अँड इफेक्टिव्ह कॉस्ट कंट्रोल सिस्टम. वी आर नॉट टॉकिंग अबाउट अकाउंटिंग, वी आर ऍक्च्युअली टॉकिंग अबाउट कॉस्ट अकाउंटिंग. आणि याचं कारण असं आहे की आज स्पेसिफिकली हा टॉपिक सिलेक्ट करण्याचं कारण असं होतं की आजच्या तारखेला बिझनेस म्हणजे एक तर करोनामुळे बिझनेस चॅलेंजेस खूप वेगळ्या प्रकारचे झालेले. मार्केटमध्ये आपण बऱ्याच वेळेला प्राइस वाढवून बिझनेस करू शकू याची गॅरंटी राहिलेली नाहीये. सो दी ओनली वे टू सर्व्हाइव्ह इन दिस चॅलेंजिंग टाइम्स इज टू बी एबल टू कंट्रोल आवर एक्सपेन्सेस, टू बी एबल टू कंट्रोल आवर कॉस्ट. सो या उद्देशाने आपण जर विचार केला तर, आणि प्रत्येकच गोष्टीत आपण जर बघितलं तर आपण जर एक्सपेन्सेसवर जर कंट्रोल करू शकलो तर नॅचरली आपल्याला मिळणारा जो एक कॉन्फिडन्स आहे हा नक्कीच खूप चांगल्या प्रकारे असतो. म्हणजे अदरवाईज येणाऱ्या काही पिढ्या सुद्धा कदाचित आपल्याला किंवा आपल्याला नावं ठेवू शकतील. आणि याच्याबद्दल एक शहाजहा बद्दलचा एक शेर मी काही दिवसांपूर्वी ऐकला होता की ताजमहल को देखकर कहता शाहजहां का पोता, ताजमहल को देखकर कहता शाहजहां का पोता की हमारा भी बैंक बैलेंस होता अगर दादा दीवाना ना होता. म्हणजे जर समजा व्यवस्थित खर्च आपण केला नाही, तो उधळपट्टी केली तर याचे परिणाम कदाचित आपल्याला येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा भोगावे लागतील. सो विथ दिस बॅकग्राऊंड लेट्स स्टार्ट. आजचा जो अजेंडा आहे या अजेंडामध्ये आपण एसएमई सेक्टरला स्पेसिफिकली म्हणजे काय काय चॅलेंजेस आता सध्या फेस करावे लागतात, कॉस्ट कंट्रोल एखादी सिस्टम जर आपल्याला डेव्हलप करायची असेल तर त्यात नक्की कुठले घटक असलेच पाहिजेत याबद्दल आपण जरा चर्चा करू. We will also take a look at the concept of break-even point, something which is absolutely important, something which is so important for every business manager who is responsible for taking decisions. How is it different from the concept of margin of safety? लाईफ सायकल कॉस्टिंग या नावाची एक नवीन कन्सेप्ट सध्या मार्केटमध्ये आहे. तर ही नक्की कन्सेप्ट काय आहे, आपण याचा वापर का केला पाहिजे हे मी आपल्याला सांगेन. कोणत्याही बिझनेसमध्ये जर समजा आपण परफॉर्मन्स मेजर करायचं असेल, कॉस्ट कंट्रोल करायची असेल तर वी नीड टू हॅव रेशोज, रेशो अनालिसिस. म्हणजे समजा एखादी जर समजा बँकेकडे जरी आपण प्रपोजलला गेलो तरी बँक सुद्धा बघताना आपले कुठले रेशोज नक्की बघते आणि ते रेशोज आपण कशा प्रकारे कंट्रोल करता येतील अशा प्रकारचा एक छोटंसं डिस्कशन असेल इथे. कॉस्ट जर आपल्याला कंट्रोल करायची असेल तर वी नीड टू हॅव अ स्ट्रॉंग सिस्टम ऑफ MIS, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. तर ते कशा प्रकारचे रिपोर्ट्स आपण डेव्हलप करू शकतो, त्यांचा सिग्निफिकन्स काय आहे. अँड ऑफकोर्स ॲट दी एंड वी विल सर्टनली बी हॅव्हिंग अ लॉट ऑफ टाइम फॉर क्वेश्चन्स अँड आन्सर्स. So let's begin the discussion with some of the common issues which are faced by the SME sector today. The biggest challenge that I see is that the cost of the products and services, many times the companies are not able to ascertain properly. आपण जे काही प्रॉडक्ट बनवतोय किंवा आपण ज्या सर्व्हिसेस आपण ऑफर करतोय या प्रॉडक्ट्स किंवा या सर्व्हिसेसची नक्की कॉस्ट आहे किती हेच फाइंड आउट करणं भयंकर चॅलेंजिंग असतं. आता कॉस्ट जर माहिती नसेल तर प्राइसिंग नक्कीच अफेक्ट होईल आणि प्राइसिंग जर समजा अफेक्ट झाली तर दिस विल श्योरली अफेक्ट द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द कंपनी. मेनी टाइम्स द ब्रेक इवन पॉइंट
ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे थोडक्यात असा पॉइंट की जिथे प्रत्येक कंपनीला हा बिझनेस पॉइंट हिट करावाच लागेल. याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करू, पण ब्रेक इव्हन पॉइंटच माहिती नसणं इज अ बिग चॅलेंज. Budgetary control is a very, very strong mechanism by which we can exercise control over the targets, over the expenses. पण कित्येक कंपन्यांमध्ये बजेटरी कंट्रोल सिस्टम ही अस्तित्वातच नसते. पण ही जर आपण इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला तर यू कॅन गेट अमेझिंग रिझल्ट्स. अँड ऑफ कोर्स लॅक ऑफ इफेक्टिव्ह MIS to keep control over costs, the targets and the results. So MIS सिस्टम ही जेवढी जास्त स्ट्रॉंग असेल तेवढंच प्रत्येक बिझनेसमॅनला त्याच्या कॉस्टवर आपण जे काही टार्गेट्स ठरवले ते व्यवस्थित होतेत का नाही आणि रिझल्ट्स मॉनिटर करण्याकरता याचा नक्कीच उपयोग होतो. तर या हिशोबाने these are some of the examples, I mean these are some of the challenges which are commonly faced by any business unit. But if you implement a cost control system, then these issues can successfully be addressed. Okay, these are not beyond the म्हणजे एकदम खूपच unachievable targets वगैरे असं काही नाही आहे. These are common challenges and there are common solutions for this. And if you are able to implement them, we can get very, very good results. To be able to have a good cost control system, it must have certain elements. What are these elements? First of all, every system which is designed towards cost control should be able to ascertain the costs. त्याचा बेसिक पर्पज जो आहे की आपल्याला एखाद्या प्रॉडक्टची, एखाद्या सर्व्हिसची, एखाद्या कॉस्ट सेंटरची कॉस्ट आपल्याला माहिती करून घेता यावी, यासाठी the system should be able to help us accordingly. Because unless you are able to find out what the costs are, we will not be able to control them. So cost control करायचं असेल तर त्याच्याकरता नक्की कॉस्ट आहेत कुठे आणि त्या कशा प्रकारे आपण इन्कर करतोय हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. The system should also provide a mechanism by which measurement becomes possible. की आपलं टार्गेट किती होतं, आपण ऍक्च्युअल किती केलंय, कुठला फॅक्टर असा आहे की जिथे आपण खर्च जास्त केलाय, कुठला असा आहे की जिथे आपण आणखी खर्च केला पाहिजे होता. अशा प्रकारचं मेकॅनिझम जिथे मेजरमेंट ऑफ रिझल्ट्स इज पॉसिबल नीड्स टू बी डेव्हलप्ड. इट शुड ऑल्सो हॅव एन इफेक्टिव्ह MIS. आणि इफेक्टिव्ह MIS हा नुसतंच कंपायलेशनच्या दृष्टीने नाही, पण जर समजा मॅनेजमेंटला गाईड करायचं असेल की कुठला असा कस्टमर आहे की जो आपल्याला कन्सिस्टंटली पैसे वेळेवर देत नाही, पैसे वेळेवर दिले नसल्यामुळे आपल्याला खर्च तर भागवायचे आहेत. सो दॅट मीन्स वी हॅव टू गो टू द बँक, borrow money. The borrowing will obviously cost some money. So therefore, this is something which is affecting the profitability. This can also be reflected in terms of an effective MIS. And finally, nothing of these can succeed unless we have a very, very strong internal control system in place. So for any cost control system to be effective, to be successful, it needs to have these 5 elements built in it. ओके, आता बऱ्याच वेळेला कॉस्ट आणि कॉस्टिंग असे एक म्हणजे इंटरचेंजेबली हे दोन्ही शब्द वापरले जातात की अरे याचं कॉस्ट किती आहे किंवा कॉस्टिंग किती आहे. नाउ द टू वर्ड्स आर कम्प्लिटली डिफरंट. व्हॉट इज अ कॉस्ट? नवनाथ सर, तुमचे काही इनपुट्स? खूप प्रकारचे व्हेरियन्स येतात त्याच्यामध्ये. तुमचे परचेस असेल, परचेस नंतर होणारे बाकीचे एक्सपेन्सेस असतील, खूप साऱ्या प्रकारचे व्हेरियन्स याच्यामध्ये येतात. आणि त्या व्हेरियन्सला जर आपण कंट्रोल करू शकलो तर आपला प्रॉफिट नक्कीच वाढवता येऊ शकतो. बरोबर. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेन्स असतील, त्यानंतर तुमचे सॅलरी असेल, एम्प्लॉई सॅलरी असेल, त्यानंतर तुमचे कॉन्ट्रॅक्टवरचे लोक असतील, त्याच्यानंतर प्रोसेसिंग कॉस्ट असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्ट तुमच्या प्रोडक्ट्समध्ये येत असतात. किंवा सर्व्हिसेस देत असताना सुद्धा तुमचं ट्रान्सपोर्ट असेल, ट्रॅव्हल असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टीच आपल्याला कॉस्टमध्ये येत असतात. परफेक्ट. आता हे जे तुम्ही सांगितले, दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ कॉस्ट. माझा प्रश्न सगळ्यांनाच असा आहे की आपण कॉस्ट हा शब्द ज्यावेळेला उच्चारतो त्यावेळेला नक्की आपल्याला काय विचारतो, काय म्हणतो आपण? सो कॉस्ट या शब्दाचा अर्थ आहे एकूण सगळ्या प्रकारचा खर्च जो काही कंपनी करते. सो इन शॉर्ट बेसिकली दिस इज अ सम टोटल ऑफ ऑल काइंड्स ऑफ एक्सपेन्सेस विच आर इन्कर्ड बाय एन ऑर्गनायझेशन. आता एक उदाहरण घेऊ आपण की एखादं नवीन प्रॉडक्ट आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर there would be some expenses which are spent by the company, by the organization on the salaries of the designers,
एखादं प्रॉडक्ट डिझाईन करायचं आहे, त्याच्याकरता काहीतरी नवीन लोक एम्प्लॉय केले, त्यांच्याकरता सॅलरी असेल, त्यांचे लॅपटॉप्स वगैरे असतील, त्यांची बसायची जागा वेगळी असेल, त्यांना काहीतरी वेगळ्या फॅसिलिटीज वगैरे प्रोव्हाइड केली असेल. सो देर आर सम एक्सपेन्सेस विच आर बीइंग इनकर्ड ॲट दी डिझायनिंग स्टेज. The product is designed and it is now to be developed. So therefore, there would be some expenses which are incurred at the development stage. So for example, there would be jigs and dies and fixtures which are to be manufactured. Again, there would be some cost which is associated with the manufacturing of those tools. So there would be designing cost, there would be development cost. Once the product is developed, then it is required to be manufactured. So there would be expenses incurred at the manufacturing side. So it could be depreciation, it could be wages, it could be raw material, it could be the power and fuel, it could be consumables, it could be anything. The product is now manufactured and it is now required to be delivered. So therefore, there would be a lot of expenses which are incurred in terms of sales and distribution part. त्याच्यात कॅरेज असेल, त्याच्यात फ्रेट असेल, त्याच्यात ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असेल, त्याच्यात सेल्समॅन कमिशन असेल, असंख्य प्रकारचे एक्सपेन्सेस असतील which are related to making sure that the product is reaching the ultimate customer. So therefore, there are manufacturing cost, distribution cost, sales cost झाल्या. आणि सेल झाल्यानंतर सुद्धा आपली कॉस्ट संपते का तिथे? नाही. If the product has a warranty which is given, then naturally the cost of warranty is also considered as a cost. म्हणजे वर्षभरानंतर एखादा प्रॉडक्ट आपला फेल झाला आणि तो फेल झालेला प्रॉडक्ट आपल्याला जर रिप्लेस करावा लागला, तर even that warranty is a part of the expenses. So therefore, when we talk about cost, it is the sum total of all expenses which an organization incurs to make the product or service available to its customer. That is cost. जे एकूण कंपनीने केलेला सर्व प्रकारचा खर्च will be included as a part of cost. But now what is costing in that case? Costing means a technique which is employed by an organization to find out what the cost is. म्हणजे माझी कॉस्ट आहे किती हे फाइंड आउट करण्यासाठी जी काही सिस्टम असेल, जी टेक्निक असेल, जी आपण एम्प्लॉय केलेली आहे, दॅट इज कॉल्ड कॉस्टिंग. ओके, हा दोघांमधला फरक आहे. आणि हे बेसिकली काय लागतं कशाला आपल्याला किंवा कशा प्रकारे आपण करू शकतो. तर देर इज अ सिम्पल स्टेटमेंट दॅट कॅन बी यूज बाय एव्हरीबडी whoever is a part of this session today. We can start with a simple statement like a cost sheet. काय असतं हे कॉस्ट शीट मध्ये? तर कॉस्ट शीट एक साधं स्टेटमेंट आहे ज्याच्यात सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस जे एकत्र करू शकतो आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल परचेस डिपार्टमेंटने केलेला एकूण खर्च असेल, तो ट्रॅव्हलिंग असेल, तो कुठेतरी फ्रेट, आपण प्रीमियम फ्रेट भरलेला असेल की एका सप्लायरने आपल्याला आता तो सप्लाय करू शकत नाहीये, त्यामुळे दुसरीकडनं मागवला, तर देर इज अन इन्क्रिमेंटल कॉस्ट दॅट इज बिंग इन्कर्ड. सो अशा सगळ्या प्रकारच्या कॉस्ट ज्या एका फंक्शनशी निगडीत आहेत, रिलेटेड आहेत, या एकत्र करणं is basically a part of the cost sheet. Now, what is the purpose of this preparing this cost sheet? Because such statement would help the business to understand how much is being spent in which area, and thereby help the organization to control the various aspects. Because if you control cost, you are directly improving your profitability. आज कोरोनाची सेकंड वेव्ह आहे, बिझनेसेस डाऊन होतील असे खूप स्ट्रॉंग पॉसिबिलिटी वाटते. मग अशा वेळेला विच आर दी एक्सपेन्सेस विच आय नीड टू कंट्रोल. पण मला जर माहितीच नसेल की मी कुठल्या एरियामध्ये किती खर्च करतोय, व्हॉट कॅन आय डू? अँड देअरफॉर इफ यू यूज अ सिम्पल स्टेटमेंट विच इज गिव्हन लाईक दिस. ओके, आता या स्टेटमेंटमध्ये काय आहे, तर बेसिकली रॉ मटेरियल आहे, वेजेस आहे, विच इज कन्सिडर्ड ॲज अ पार्ट ऑफ प्राईम कॉस्ट. मग 10 लाखाची जर समजा वेजेस रॉ मटेरियल असेल, या कंपनीने 2 लाखाचे वेजेस स्पेंड केले, म्हणजे प्राईम कॉस्ट त्यांची ही 12 लाखाची झाली. या व्यतिरिक्त काय केलं, तर देर आर expenses which are incurred in respect of the factory, the manufacturing part, like the factory rent, the power and fuel, the consumables. आणि अशा प्रकारे टोटल 2 लाख रुपये कंपनीने फॅक्टरी ओव्हरहेड्सवर खर्च केले. म्हणजे आता फॅक्टरी कॉस्ट किती झाली, तर प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड्स विच इज 14 lakhs. दिस इज द फॅक्टरी कॉस्ट. नाउ टू administer this, there are a lot of expenses which are incurred, like the salaries, the office rent, the electricity charges, the telephone expenses, the traveling, etc. Now the total amount which is spent on administrative overheads is, let's say, 3,25,000. So therefore the cost of production, which is the factory cost plus total admin, is 17,25,000, which is the cost of production. But the meter doesn't stop here. There are some selling and distribution expenses which a company incurs.
like the salary which is paid to the sales staff, the showroom rent, the delivery van expenses, the commission which is paid on sales. And these would give you a total of selling expenses. So you can easily work out the cost of sales and compare that with the sales to find out whether the company has actually made a profit or a loss. Now, once you have this kind of statement, how it helps, म्हणजे माझी जर समजा 100 रुपयाची कॉस्ट असेल तर त्यातली प्राइम कॉस्ट इटसेल्फ इज अराउंड 60%. हे मला कळलंय. फॅक्टरी ओव्हरहेड्स आर 10%. म्हणजे मी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी आहे त्याच्यात ओव्हरहेडचा पोर्शन माझा 10%च आहे. Now I need to think that if I can manage my manufacturing in 10%, why do I need to spend 16 rupees or 16% only on administering? Why am I required to spend 12.7% on selling and distribution cost? यानी होता काय कि the person is able to get a clear focus on how much is being spent on which area. याचा एक आणखी एक उपयोग होतो की जर समजा एखाद्या कंपनीने मला विचारलं की मला एक कोटेशन पाठवा आणि कोटेशन पाठवा असं ज्यावेळेला सांगतात ते त्यावेळेला माझ्याकडे फक्त एक रॉ मटेरियलचा एक अंदाज आहे की माझ्याकडे 100 रुपयाचं कदाचित रॉ मटेरियल लागू शकेल. मग 100 रुपयाचं जर रॉ मटेरियल असेल तर मी लेबर कॉस्टचं किती एस्टिमेट केलं पाहिजे. तर आय कॅन गो बॅक टू माय कॉस्ट शीट की इथे 10 लाखाच्या मटेरियलला 2 लाखाचं वेजेस लागतं. सो विच मीन्स माय लेबर कॉस्ट इज अराउंड 20% ऑफ द रॉ मटेरियल कॉस्ट. सिमिलरली माय ओव्हरहेड्स, फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऍडमिन ओव्हरहेड्स, सेलिंग ओव्हरहेड्स म्हणजे फॅक्टरी एक्सपेन्सेस जे आहेत हे किती टक्के आहेत तर साधारण 10%, 16% आणि 12%. या हिशोबाने जर मी केलं तर आय कॅन इझिली एस्टिमेट माय टोटल कॉस्ट. आणि या कॉस्टवर जर मला 10% मार्कअप पाहिजे असेल, मला मार्जिन 10% पाहिजे असेल तर माझी सेलिंग प्राइस किती पाहिजे तर 217 रुपये 47 पैसे. एवढ्या प्राइसला मी जर विकलं तर आय विल बी एबल टू मेक at least 10% markup on cost, not on sales. It will still be less than 10% on sales. But at least on cost, I should be able to make a markup of 10%. So this is how, if the costing system is able to present the information, they would be able to guide the management. A quick decision making पाहिजे मला. आणि तिथे बऱ्याच वेळेला टेंडर मला सप्लाय करायचं, मला अंदाज मला पाहिजे की नक्की मी सेलिंग प्राइस माझी किती असली पाहिजे. सो इन दॅट केस this kind of format can certainly help. आपल्याकडे बरेच लोक मशीन आवर रेटवर काम करत असतात. मग मशीन आवर रेट हा काढायचा कसा, आपण जो काही रेट चार्ज करतोय तो कस्टमरला हा बरोबर आहे का नाही, या सुद्धा गोष्टी बऱ्याच वेळेला आपल्याला कॉस्ट शीट जर आपली व्यवस्थित मेंटेन केलेली असेल तर त्याच्यावर आपल्याला लगेच लक्षात येतं की हा जो रेट आहे, व्हॉट इज द मिनिमम रेट विच नीड्स टू बी चार्ज टू द कस्टमर्स, व्हॉट इज द मिनिमम रेट विच I have to charge so that I don't incur a loss. So therefore, this again is quite possible if you have the cost sheet in place. पण याचा एक सगळ्यात मोठा वापर जो आपण करू शकतो तो म्हणजे प्रॉडक्ट वाईज आणि कस्टमर वाईज प्रॉफिटेबिलिटी ही फाइंड आउट करण्याचा. Now I am sure everybody of you, we have 44 people, everybody would be working with multiple products and multiple customers. प्रत्येक प्रोडक्ट किंवा प्रत्येक कस्टमर हा आपल्याला एकसारखी प्रॉफिटेबिलिटी देतो का? ऑब्व्हियसली नो. पण मग असे कुठले कस्टमर्स आहेत आणि असे कुठले प्रॉडक्ट्स आहेत की ज्यांच्यावर आपल्याला प्रॉफिटेबिलिटी खरोखरच चांगली आहे? असे कुठले प्रॉडक्ट्स किंवा कस्टमर्स आहेत की जे आपल्याला नको आहेत आता, कारण दे आर नॉट गिव्हिंग अस एनी मार्जिन एट ऑल. पण असे नक्की प्रॉडक्ट्स आहेत कुठले किंवा असे कस्टमर्स आहेत कुठले की जे नुसतेच आपल्याला स्क्वीज करतायत बट दे आर नॉट अलाउविंग अस टू अर्न. This is something which is possible if you have the proper costing system in place, because this can help the company to decide whether you really want to continue with these customers or whether you should go and ask for a price increase, because unless you get a price increase it doesn't make any sense to deal with these kind of customers or products anymore. हा फॉर्मॅट कसा असला पाहिजे तो एक सिंपल एक्सेल शीट आहे ज्याच्यात कॉस्टचे किंवा याचे एलिमेंट्स काय काय आहेत. तर लेट्स से देयर इज अ सेल्स कुठल्या प्रकारचा असू शकेल तर इट कुड बी इन द फॉर्म ऑफ प्रोडक्ट्स, इट कुड बी सर्व्हिसेस, इट कुड बी स्पेअर्स, इट कुड बी कन्सल्टिंग. आणि ऑन द राईट हँड साइड आय हॅव ऑल द कस्टमर्स लिस्टेड आउट. म्हणजे माझा टोटल सेल किती झाला तर तो एक साधारण हा आकडा येऊ शकेल. काही कस्टमर्सला मी फक्त प्रॉडक्ट विकले असतील, काही नवी माझ्या सर्व्हिसेस दिल्या असतील, काही नवी त्यावेळेला फक्त स्पेअर्स दिले असतील आणि यांना लागणारी मटेरियल कॉस्ट किती होती. सो समथिंग विच कॅन बी डायरेक्टली आयडेंटिफाईड. सो सेल्स मायनस मटेरियल कॉस्ट विल गिव्ह अस contribution.
या कॉन्ट्रीब्युशन नंतर एक्सपेन्सेस विच आय कॅन डायरेक्टली आयडेंटिफाय विथ द कस्टमर, की ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट या कस्टमरला मी आता इन्कर केली होती, या कस्टमरनी माझ्याकडनं वॉरंटी घेतली होती तर त्याला एक वॉरंटी कॉस्ट ऍप्लिकेबल असेल, कुठल्या तरी कस्टमरनी माझ्याकडनं बँक गॅरंटी लिहून घेतली आहे तर त्याला बँक गॅरंटी चार्जेस मी तिथे हे करू शकतो, अप्लाय करू शकतो. सो दे वुड बी सम एक्सपेन्सेस विच आर डायरेक्टली आयडेंटिफाईड, those need to be mentioned over here. And then there would be a number of expenses which are common. So these common expenses need to be allocated on some predefined basis. So the contribution minus expenses will give you the profit that you have incurred with this customer for a given period. And you would easily be able to make out what is the total amount that we are able to make with a particular customer. And is it enough? Is it in line with the expectations, or that has to be improved? So this is about customer wise profitability. अशाच प्रकारचा ब्रेकअप आपण प्रॉडक्ट वाईज सुद्धा करू शकतो. Another important thing which every businessman must need or must understand is the concept of break-even point. So what is a break-even point? Break-even point, आता आपल्यापैकी बरेचसे लोक इंजिनियर्स असतील तर इंजिनिअरिंग मध्ये एक कन्सेप्ट आहे बघा, बर्स्टिंग स्ट्रेंथ. So break-even point is basically the bursting strength of an organization in financial terms. म्हणजे मला दर महिन्याला किती सेल झालाच पाहिजे so that I am able to maintain a zero profit. माझा दर महिन्याचा खर्च 50,000 रुपये आहे, तो वेगवेगळे सबस्क्रिप्शन असतील, एम्प्लॉईजला पगार असेल, लाईटचं बिल असेल, मोबाईलचं रिचार्ज असेल, सगळं मिळून मला 50,000 रुपीचा एक्सपेन्स आहे. दॅट मीन्स माय इन्कम फॉर एव्हरी मंथ हॅज टू बी 50,000 रुपीज. कारण 50,000चा इन्कम आहे, 50,000 रुपये मी एक्सपेन्सेस दिले, दॅट मीन्स आय एम एबल टू मॅनेज माय एक्सपेन्सेस. सो फॉर दिस बिझनेस 50,000 रुपीज बिकम्स माय ब्रेक इव्हन पॉइंट. हेच कॉन्सेप्ट इथे मी आता एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. सो इट्स अ कंपनी, इट्स अ point at which the company neither makes money but nor incurs any kinds of losses. याचा वापर कुठे आपल्याला करता येतो? फॉर एक्झाम्पल, टू अंडरस्टँड हाऊ मच सेल्स व्हॉल्यूम, किती युनिट्स मी विकले पाहिजे किंवा या युनिटची व्हॅल्यू नक्की किती झाली पाहिजे, हे मला रोजच्या रोज मला डोक्यात असलं पाहिजे की मला 50,000 मला अचीव करायचं सेल्स. मग 50,000 अचीव करण्यासाठी मला युनिट्स किती विकावे लागतील आणि आजपर्यंतचा सेल किती झालाय हे सतत जर माझ्या डोक्यात राहिलं तर इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन कंट्रोलिंग माय एक्सपेन्सेस. एखादा सप्लायर आला आणि सप्लायरने मला प्राइस इन्क्रीज मागितली असेल, पण या प्राइस इन्क्रीजचा परिणाम माझ्या प्रॉफिटवर तर होणारच आहे, पण माझा ब्रेक इव्हन पॉइंट पण शिफ्ट होणार आहे. कारण जो पूर्वी 50,000 होता तो आता कदाचित 55,000 किंवा 60,000 होईल. सो माय ब्रेक इव्हन पॉइंट इज ऑल्सो शिफ्टिंग. दॅट मीन्स माय इन्कम विल हॅव टू बी इन्क्रीज अकॉर्डिंगली सो दॅट आय एम एबल टू सस्टेन. सप्लायर प्राइस इन्क्रीज मागतोय, पण तिकडे कस्टमर आहे जो मला डिस्काउंट मागतोय, आणि कस्टमरला जर मी डिस्काउंट दिला तर व्हॉट इज गोइंग टू बी द इम्पॅक्ट ऑन द प्रॉफिटेबिलिटी अँड हाऊ इज गोइंग टू बी, व्हॉट एक्झॅक्टली इज द शिफ्ट इन द ब्रेक इव्हन पॉइंट दॅट आय कॅन एस्टिमेट बिकॉज ऑफ दिस. आता एप्रिल मे महिना म्हटलं की जनरली सॅलरीज अँड वेजेस याच्यात इन्क्रिमेंट्स अप्लाय हे करतात. मग इन्क्रिमेंट्स मी 5% दिल्याने माझा ब्रेक इव्हन पॉइंट किती शिफ्ट होईल, 10% जर मी इन्क्रिमेंट दिला तर माझं प्रॉफिट आणि ब्रेक इव्हन पॉइंटवर परिणाम काय होईल. या सगळ्या गोष्टी जर बिझनेसमॅनला आधीच कळल्या तर इट बिकम्स इझी फॉर हिम टू टेक अ नॉलेजेबल, सायंटिफिक अँड कॅल्क्युलेटेड डिसिजन्स. आणि द इम्पॅक्ट ऑफ अंडर युटिलायझेशन ऑफ प्लांट कॅपॅसिटी ऑफ द बिझनेस. प्लांट मोठा मी तयार करून ठेवलेला आहे, पण इफ आय एम नॉट एबल टू युटिलाइज इट then what exactly is the impact on the break-even point because of the underutilization of plant capacity. All these elements play a very important role in determining how significant the break-even point is. कॉस्टिंग जर व्यवस्थित असेल तर मला एक क्विक एस्टिमेट प्रमाणे की या महिन्यात जर माझा 1 कोटीचा मी सेल केला तर मला प्रॉफिट किती मिळू शकेल. मला प्रत्येक वेळेला अकाउंटंटकडे जावं लागणार नाही. I need to have my own thumb rules, my some estimations based on which I can estimate की मला जर 1 कोटीचा मी सेल केला तर this is the impact or this is the profit that I want to see in my profit and loss account. Similarly, दुसरी बाजू आहे की मला 1 कोटीचा सेल केल्यावर 10 लाखाचा मला प्रॉफिट मिळेल, पण मला जर समजा 15 लाखाचा प्रॉफिट पाहिजे असेल तर मला सेल कितीचा करावा लागेल. हे सुद्धा जर इम्पॅक्ट किंवा हे सुद्धा जर नंबर्स, कॅल्क्युलेशन्स हे माझ्या डोक्यात जर सतत राहिले तर मला डिसिजन घ्यायला
कुठलीही गोष्ट फार सोपी होते. एक उदाहरण तुम्हाला देतो की समजा एक कंपनी आहे की ज्यांचा 25 लाखाचा सेल आहे, त्यांचा ग्रॉस मार्जिन 25% आहे, तर आणि त्यांचे फिक्स एक्सपेन्सेस 5 लाखाचे आहेत. मग अशा वेळेला व्हॉट विल बी प्रॉफिट ऑफ द कंपनी? सो सेल झाला 25 लाखाचा, कॉन्ट्रीब्युशन 25%, 6.25 लाख, फिक्स्ड एक्सपेन्सेस त्यांचे 5 लाखाचे होते. दॅट मीन्स द कंपनी कॅन एस्टिमेट अ प्रॉफिट ऑफ ₹1,25,000. ओके, हे सेल झालं म्हणजे हे स्ट्रेट की एवढा जर सेल झाला तर माझा प्रॉफिट किती होईल. हाँ 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 ये एक बिल है जो इस पे जीएसटी नंबर गलत डाल करके ये दीपक पे चला गया था, दीपिका का बिल था ये अक्टूबर का. थँक्यू सर. दुसरी गोष्ट म्हणजे मला आता याच कंपनीला मला असं हे पाहिजे की 6 लाखाच्या ऐवजी मला जर प्रॉफिट 5 लाख पाहिजे असेल तर मला सेल किती झाला पाहिजे. तर माझं प्रॉफिट आहे, डिझायर्ड प्रॉफिट माझा 5 लाखाचा आहे, माझ्या कंपनीचे एक्सपेन्सेस 5 लाखाचे आहेत, सो माझं डिझायर्ड कॉन्ट्रीब्युशन पाहिजे 10 लाखाचा. आणि मागच्या याच्यात बघितलं होतं आपण की कॉन्ट्रीब्युशन रेशो, ग्रॉस मार्जिन रेशो माझा 25% आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला 100 रुपयाचा सेल झाला की मला प्रॉफिट किती होतो? 25 रुपयाचा होतो. सो देअरफॉर इफ अंडर दीज सिच्युएशन्स माझा सेल हा 40 लाखाचा झाला पाहिजे. अँड दिस इज हाऊ दी कंपनी वुड बी एबल टू मेक सर्टन एस्टिमेशन्स. हे नंबर्स हे जर समजा बिझनेसमॅनच्या डोक्यात जर नेहमी असेल तर इट बिकम्स इझी फॉर हिम टू डिसाइड ऑन अ स्ट्रॅटेजीज. कॉस्टिंगचा वापर आपण आणखी प्रकारे कसं करू शकतो? तर मेक ऑर बाय, स्पेशली मॅन्युफॅक्चरर्स जे असतील त्यांना बऱ्याच वेळा लक्षात असेल की एखादी गोष्ट आपण आपल्याचकडे करून घ्यावी का आपण बाहेरच्या कोणाकडनं तरी करून घ्यावी. हा जो डिसिजन मेकिंग असतो आणि हा बऱ्याच वेळेला खूप क्रिटिकल होतो. ते आपली कॅपॅसिटी आपण क्रिएट करून ठेवली असते, ती कॅपॅसिटी आधी वापरायची का आपण बाहेरनं कोणाकडनं तरी करून घ्यायचा. तर मेक ऑर बाय इज वन ऍस्पेक्ट वेअर कॉस्टिंग कॅन हेल्प यू इमेन्सली. It can certainly help you to take some good and knowledgeable decisions. Standard costing हा एक असा प्रकार आहे की जिथे control becomes very very possible. Now what is standard costing? Standard costing is the technique by which you are able to estimate the cost of the product. So when you are estimating the cost of a product under standard operating conditions, the resulting cost is basically called a standard cost. That is what standard costing is all about. आता ऍज अ बिझनेस ओनर मला माहिती की मी प्रॉडक्टची कॉस्ट माझी 100 रुपये होती पण ती 110 झाली. पण टोटल कॉस्ट व्हॅरियन्स किती झाला? तर 10 रुपयाचा कॉस्ट व्हॅरियन्स आहे. पण ऍज अ प्रोफेशनल आय कॅनॉट बी सॅटिस्फाईड ओनली विथ दिस, कारण कॉस्ट कॅन बी ऑन अकाउंट ऑफ युसेज व्हॅरियन्स. म्हणजे मला नक्की मला माहिती पाहिजे की प्रोडक्शन टीमनी याचा वापर जास्त केला म्हणून हा खर्च जास्त झाला का, इनपुट आउटपुट रेशो माझा चुकला त्याच्यामुळे जास्त झाला का, प्राइस बेसिकली रॉ मटेरियल कॉस्ट जेवढ्या रेटला आणली पाहिजे होती. म्हणजे एखादा प्रॉडक्ट बनवण्यासाठी मी जर 1 युनिट वापरलं पाहिजे होतं आणि 1च्या ऐवजी मी 2 युनिट्स वापरले म्हणून जर समजा युसेज वर फरक पडला असेल तर आय कॅन होल्ड माय प्रोडक्शन टीम रिस्पॉन्सिबल. जर समजा मिक्स म्हणजे यावेळेला मी ठरवलं की प्रॉडक्ट ए मी एवढा बनवणार आहे, प्रॉडक्ट बी इतका बनवणार आहे, ते उलट झालं, कुठेतरी चेंज झालं, अँड बिकॉज ऑफ विच इफ देयर इज अ कॉस्ट व्हॅरियन्स I can hold the planning team responsible. Yield variance म्हणजे जेवढा इनपुट आणि आउटपुट मधला जो रेशो आहे तो जर मेंटेन झाला नाही then there is a yield variance. So I can hold my production team, my industrial engineering team responsible for this. Or if there is a variance with respect to the price, raw material cost मला 100 रुपयांनी आणली पाहिजे होती पर केजी, ती नुकते you're spending more than that. In that case I can hold my purchase team responsible for it. So to be able to understand in which area how much which area is under control and which needs to be corrected, you need standard costing system in place. अशाच प्रकारचा आणखी एक mechanism is basically the system of budgetary control. Now what is budgetary control? So when a company tries to exercise control by way of budgeting as a mechanism, it is called budgetary control. Sales team ला budget दिलाय की एवढे units तुम्ही विकले पाहिजे. Obviously, and you are measuring your expense, your performance against that particular the targets. That is basically a budgetary control. Purchase team ला सांगितले की गेल्या वर्षी जे काही तुम्ही एक्सपेन्स केला होता त्याच्यावर मला 1% रिडक्शन पाहिजे.
That is, again, you're monitoring the performance of a particular department against the targets which are set. So the objectives with which a budgetary control actually works is to be able to facilitate control over the activities. ज्या काही ऍक्टिव्हिटीज आपल्या आहेत त्या व्यवस्थित आपल्या ताब्यात आल्या पाहिजेत. To achieve maximum profitability by planning income and expenditure so that optimum use becomes possible. Obviously, लॉस आणि वेस्टेज प्रत्येक प्रकारचा आपल्याला कमी करता आला तर तो आपल्याला हवाच आहे. बजेटरी कंट्रोल मध्ये आणखी एक मोठा फायदा असा होतो की जो प्रत्येक डिपार्टमेंट कडनं जे आपले एक्सपेक्टेशन्स आहेत हे एकदम क्लिअरली आपण डिफाईन केलेलं असतं. परचेस डिपार्टमेंटला सांगितलं की मला यावेळेला एक वेंडर नवीन डेव्हलप करून पाहिजे आणि मला 1% कॉस्ट रिडक्शन गेल्या वर्षी जे काही केलं होतं आपण त्याच्यावर मला पाहिजेच पाहिजे. सो अशा प्रकारचे आपण ज्यावेळेला एक्सपेक्टेशन्स क्लिअरली सेट करतो तर मॉनिटरिंग बिकम्स एक्स्ट्रीमली इझी. अँड एव्हरी टाइम यू आर एबल टू कंट्रोल द एक्सपेन्सेस, कंट्रोल द कॉस्ट, you are actually adding to your profitability. And one more activity, which is the key objective of budgetary control, is to be able to coordinate the activities between various departments, various functions. So अशा प्रकारे budgetary control आपल्याला हे करता येतो. कॅश बजेट हा सगळ्यात मोठा ऍस्पेक्ट आहे. म्हणजे माझी पुढच्या 2 ते 3 वर्षाची 2-3 महिन्याची मला जर रिक्वायरमेंट आज स्पेसिफाय करता आली तर मला लगेच लक्षात येतं की मी 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी माझी कॅश पोझिशन काय असणार आहे. अँड दॅट प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अजून एक एरिया जिथे आपले बऱ्याच वेळेला बरेच एफर्ट्स आपले गेलेले असतात ते म्हणजे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. सो इन टर्म्स ऑफ रिसिवेबल्स, इन टर्म्स ऑफ पेएबल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जर असेल तर इन टर्म्स ऑफ इन्व्हेंटरी ऑल्सो. सो एव्हरी कंपनी मस्ट अंडरस्टँड, एव्हरी बिझनेस मस्ट अंडरस्टँड ॲट ऑल टाइम्स how much money is due to be received, how much money is due to be paid, and how much money is locked up in terms of inventories. Yacha management is basically what we call in terms of days sales outstanding. किती दिवसांचं कलेक्शन मला आज मार्केटमध्ये अजून कलेक्ट करायचं. दॅट इज एलिमेंट ऑफ आउटस्टँडिंग रिसिवेबल्स. एक उदाहरण द्यायचं झालं तर मला समजा रोजचा सेल माझा 1 लाख रुपयाचा आहे आणि माझा टोटल कलेक्शन, टोटल रिसिवेबल जे आता अकाउंट्स मध्ये दिसत आहेत ते आहेत 45 लाखाचे. 45 लाखाचे रिसिवेबल्स आहेत. 1 लाखाचा रोजचा सेल आहे. म्हणजे माय DSO विच इज डेज सेल्स आउटस्टँडिंग इज वर्थ 45 डेज. म्हणजे 45 दिवसांच्या सेल इतकी व्हॅल्यू आज मला मार्केटमधून कलेक्ट करायची. ही व्हॅल्यू जेवढी कमी असेल तेवढी इट इज बेनिफिशियल फॉर द ऑर्गनायझेशन. बट अनलेस वी स्टार्ट मॉनिटरिंग इट, it becomes difficult for anybody to understand how much it should be and how it is to be controlled. Then we have DPO, which means days payable outstanding. जसं रिसिवेबल महत्वाचं आहे तसंच मला प्रत्येक क्षणी मला हे माहिती पाहिजे की माझा आज पेबल किती. इन टर्म्स ऑफ एक्सपेन्सेस असेल, इन टर्म्स ऑफ रॉ मटेरियल असेल, इन टर्म्स ऑफ बाकी काही मशिनरी वगैरे परचेस केली असेल तर माझं नक्की DPO आहे किती हे सुद्धा मला माहिती पाहिजे. आणि DOH ही कन्सेप्ट आहे की डेज ऑन हँड. रोजचं माझं कन्झम्पशन 1 लाखाचं असेल आणि माझ्याकडे समजा 10 लाखाचा स्टॉक असेल, याचा अर्थ 10 दिवसांच्या कन्झम्पशन इतका स्टॉक हा माझ्याकडे आज स्टॉकमध्ये आहे. एवढी खरोखर गरज आहे का मला? कमी एक फोन केल्यावर जर मला मटेरियल मिळत असेल तर वाय शुड आय लॉक माय इन्व्हेंटरी विथ 10 डेज ऑफ रॉ मटेरियल स्टॉक. तर हे सगळे प्रकार जे आहेत दीज प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दी वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. वर्किंग कॅपिटल आपली जेवढी इफेक्टिव्ह असेल तेवढी आपली बॉरोइंग कॉस्ट कमी असेल आणि बॉरोइंग कॉस्ट जर कमी असेल तर नॅचरली आपली इंटरेस्ट कॉस्ट विल ऑल्सो बी व्हेरी व्हेरी इफेक्टिव्हली मॅनेज. अँड दिस इज अ डायरेक्ट कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉफिटेबिलिटी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे. नुसतेच नंबर्स बघून कदाचित आपल्याला बऱ्याच वेळेला आकड्यांचा अंदाज येतो. म्हणजे मी जर एक नवरात्र आता तुम्हाला एक प्रश्न विचारला की एक कंपनी आहे ज्यांचा प्रॉफिट 10 कोटी आहे आणि दुसरी कंपनी आहे ज्यांचा प्रॉफिट समजा 20 कोटीचा असेल, तुम्हाला कुठली कंपनी चांगली आहे असं वाटतं? 10 कोटीवाली का 20 कोटीवाली? ऑब्व्हियसली 20 कोटीवाली वाटणार ना, ज्यांचा प्रॉफिट जास्त तीच कंपनी चांगली वाटणार. परफेक्ट. पण मी जर तुम्हाला सांगितलं की ज्यांचा 10 कोटीचा प्रॉफिट आहे त्यांचा टर्नओव्हर फक्त 20 कोटीचा आहे आणि ज्यांचा 20 कोटीचा टर्नओव्हर आहे त्यांचा 20 कोटीचा प्रॉफिट आहे त्यांचा टर्नओव्हर 200 कोटीचा आहे. आता तुमच्या प्रॉफिटमध्ये तुमचं उत्तर बदलेल का तेच राहील?
ऑब्विसली सर बदलायला पाहिजे. ओके, हे का असं झालं? कारण तुम्ही टॉप लाईन वरती काम करताय, मॅक्झिमम प्रॉफिट रेशो आणि मिनिमम एफर्ट्स याच्यावरती जर काम करत असाल आणि प्रॉफिट तुमचा वाढत असेल तर डेफिनेटली तुमची ग्रोथ चांगली आहे. परफेक्ट. म्हणजे काय झालं की एक नंबर आपण बघून चालणार नाही. आपल्याला जर बिझनेस परफॉर्मन्स मॉनिटर करायचं असेल तर वी हॅव टू लुक एट द नंबर्स फ्रॉम ऑल एस्पेक्ट्स. अँड Yes. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट रेशोज हेल्प अस. आता रेशोज कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव लिक्विडिटी रेशोज, ज्याला आपण करंट रेशो म्हणतो. लिक्विडिटी रेशो मध्ये आपण काय करतो तर एखाद्या कंपनीचा माझी करंट लायबिलिटी मीट करण्याची ताकद किती आहे. मला आज 1 लाख रुपये पाहिजेत, माझ्याकडे मॉनिटर करता येतील का, जनरेट करता येतील का मला? दॅट इज माय लिक्विडिटी रेशो. हाऊ फास्ट इज द कंपनी एबल टू ऍड्रेस इट्स इमिडिएट लायबिलिटीज, दॅट इज लिक्विडिटी रेशो. टर्नओव्हर रेशोज म्हणजे जो काही मी सेटअप तयार केलेला आहे या सेटअपच्या बेसिसवर मी टर्नओव्हर किती अचीव्ह करतो, दॅट इज टर्नओव्हर रेशो. आणि हा जेवढा जास्त असेल तेवढा जास्त कंपनीच्या दिशेने चांगला असतो. फॉर एक्झाम्पल मी मशीन 1 कोटीचं स्पेंड केलेलं आहे, 1 कोटीचं मशीन घेतलं, पण 1 कोटीचं मशीन घेऊन मी 5 कोटीचा अॅन्युअल टर्नओव्हर करतोय, म्हणजे माझा टर्नओव्हर रेशो इज 5 टाइम्स. हा टर्नओव्हर रेशो जेवढा 1 पेक्षा जास्त असेल तेवढा इट इज गुड फॉर द ऑर्गनायझेशन. हा जास्तीत जास्त ऑब्व्हियसली असला पाहिजे. देन वी हॅव सॉल्व्हन्सी रेशो. एखाद्या नवीन कंपनी बरोबर आपल्याला काम करायचं असेल तर त्यांचा सॉल्व्हन्सी रेशो बघणं हे खूप गरजेचं असतं. वेदर द कंपनी विल बी एबल टू पे अस ऑन टाइम ऑर नॉट, याच्याकरता आपल्याला सॉल्व्हन्सी रेशो बघतो. आता सॉल्व्हन्सी रेशोचं एक साधं सुटसुटीत उदाहरण जे कदाचित आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं असेल. आता बँकेकडनं आपण बऱ्याच वेळा लोन घेतो, हाऊसिंग लोन घेतलं असेल. बँकेकडनं हाऊसिंग लोन घेतल्यावर ते 100% आपल्याला लोन देतील का? कधीच देत नाही. ते सांगतात की पहिले 20% तुम्ही घाला आणि मग उरलेले 80% जे असेल ते आमच्याकडे या. मग इथे त्या माणसाची ताकद कशात येते तर 20%च्या ऐवजी मी जर 30% घातली तर मला बँकेचं बॉरोइंग माझं तेवढ्याने कमी झालं. तर सॉल्व्हन्सी रेशो हेच एक्झॅक्टली आपल्याला दाखवते की त्यांनी या बिझनेसमध्ये स्वतःचे फंड्स किती आहेत आणि बाहेरनं बॉरो केलेले फंड्स किती. कारण बॉरोइंग जेवढं जास्त असेल तेवढी त्याला इंटरेस्ट कॉस्ट जास्त लागेल, विच मीन्स दॅट इज गोइंग टू डायरेक्टली अफेक्ट द प्रॉफिटेबिलिटी. आणि डायरेक्टली जर प्रॉफिटेबिलिटी अफेक्ट झाली दिस कॅन ऍक्च्युअली अफेक्ट द रिपेमेंट कॅपॅसिटी ऑफ द प्लांट ऑल्सो, ऑफ द कंपनी ऑल्सो. त्यामुळे सॉल्व्हन्सी रेशो जेवढी स्वतःहून त्यांनी पैसे त्याच्यात जास्त टाकलेले असेल इट मीन्स दॅट द फायनान्शियल कंडिशन ऑफ द कंपनी इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. दॅट इज व्हॉट इट डिटर्मिन्स. अँड फायनली वी हॅव प्रॉफिटेबिलिटी रेशोज. सगळ्या गोष्टी आपण मॉनिटर केल्या पण प्रॉफिटमध्ये आपण नाही तेवढं करू शकलो. Nobody is even going to look at it. So therefore, profitability in terms of gross profit, in terms of net profit, in terms of operating profit, in terms of return on capital, या सगळ्या अँगल्स मध्ये आपण जर आपले नंबर्स मॉनिटर करू शकलो तर it gives you an edge over the competition. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लाईफ सायकल कॉस्टिंग ही एक नवीन कन्सेप्ट आहे जी आज मार्केटमध्ये आपण बऱ्याच वेळा वापरतो. काय आहे ही कन्सेप्ट? तर दिस कन्सेप्ट सेज दॅट वी शुड नॉट बी लुकिंग ॲट एव्हरी ट्रान्झॅक्शन, एव्हरी सेल इन आयसोलेशन. एखाद्या वेळेला एखादा कंपनी किंवा एखादी ट्रान्झॅक्शन आपल्याला खूप मोठा प्रॉफिट देत नाही, पण याचा अर्थ ती संपूर्ण कंपनी किंवा ती ट्रान्झॅक्शन तो क्लायंटच आपण राईट ऑफ करावा अशी परिस्थिती नाही. वी शुड लुक ॲट हाऊ मच सेल्स, हाऊ मच रेव्हेन्यू दॅट वन कस्टमर हॅज गिव्हन अस. आणि तुम्हाला एक उदाहरण देतो मी याचं. समजा एक कंपनी आहे की ज्यांची इनिशियल आपण त्यांना मशीन विकली होती, मशीनची व्हॅल्यू फक्त 7.5 लाखाची होती आणि कॉस्टच त्याची बेसिकली 7 लाखाची होती. आता 7.5 लाखाच्या सेलवर वी अर्न द प्रॉफिट ऑफ जस्ट 50,000 विच वॉज ओनली 6%. पण मशीन त्या व्यक्तीने आपल्याकडनं घेतल्यामुळे त्याला स्पेअर्स आपल्याकडनं घ्यावे लागले. स्पेअर्सवर अगेन्स्ट अ सेल ऑफ 1 lakh we made a margin of 25% which was to the extent of 25,000 rupees. मशीनला काही मॉडिफिकेशन त्या कस्टमरने आपल्याकडनं मागून घेतले, त्याला आपण 35,000 रुपये चार्ज केले. तो डिझायनर आपलाच पेरोलवरचा माणूस होता, त्यांनी 2 दिवसात ते सगळं करून दिलं अँड वी मेड अ मार्जिन ऑफ 90% ऑन दिस. सो नाव इफ यू कम्पेअर की या मशीनवर आपल्याला ओव्हरऑल किती प्रॉफिट झाला होता, तर या मशीनमुळे आपला सेल किती झाला तर जवळजवळ 8,85,000, जवळ 9 लाखाचा आपण सेल केला.
आपल्याला कॉस्ट किती इन्कर केली आपण, तर 7,78,000ची कॉस्ट झाली होती. अँड हाऊ मच प्रॉफिट डिड दिस कस्टमर गिव्ह अस? दिस कस्टमर गिव्ह अस अ प्रॉफिट ऑफ 1,06,000 रुपीज ओव्हर अ पिरियड, विच इज अ 12.05%. नाउ आजकालच्या जमान्यात की जिथे बिझनेस करणं हेच अवघड झालेलं आहे, so if some customer is giving you a double digit margin, it is certainly a good margin to have. So we should not look at one transaction in isolation. We should look at transactions as a basket. की एखाद्या कस्टमरला आपण ओव्हरऑल बिलिंग कितीचं केलंय आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रॉफिट किती झाला होता. आणि सगळ्यात शेवटी आपण जे MIS म्हटलं होतं की MIS is basically like eyes and ears of the organization. It has to be strong. It has to provide correct information. It has to provide timely information for corrective action. It needs to drive business results. आणि फायनली बिझनेस परफॉर्मन्स हे आपल्याला इव्हॅल्युएट करता आले पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारचं जर समजा डिटेक्शन आपल्याला करायचं असेल तर लगेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की दिस इज समथिंग विच नीड्स टू बी करेक्टेड. एक कन्सेप्ट आता नवीन मार्केटमध्ये आहे विच इज बेसिकली कॉल्ड द रेड फ्लॅग रिपोर्ट. व्हॉट इज अ रेड फ्लॅग रिपोर्ट? इट इज मोर लाईक अ वॉर्निंग रिपोर्ट. म्हणजे कस्टमरचं बॉरोइंग कॉस्ट एकदम वाढत चालली आहे. सो का बरं वाढते ही? एक उदाहरण तुम्हाला देतो की एक समजा इन्व्हेंटरी आपली खूप वाढत असेल तर इन्व्हेंटरी लेवल्स खूप जास्त होत आहेत. स्टॉक आउट पोझिशन कदाचित आपली होऊ शकेल. इन्क्रीजिंग ट्रेंड इन एक्सेस अँड ऑब्सोल्यूट इन्व्हेंटरी. म्हणजे आपली इन्व्हेंटरी कदाचित मला 1 लाखाची इन्व्हेंटरी पाहिजे, माझ्याकडे 1 लाखाची इन्व्हेंटरी आहे, पण त्या इन्व्हेंटरीमध्ये जुने आयटम्स किती आहेत की जे चालतच नाही आहेत, ऑब्सोल्यूट झालेले आहेत. अशी जर समजा इन्व्हेंटरी असेल तर इट इज ऑब्व्हियसली अ रेड साईन, रेड फ्लॅग फॉर द कंपनी. इन्व्हेंटरी व्हरायन्सेस, 1 लाखाची इन्व्हेंटरी आहे पण फिजिकली मी मोजायला गेलो तर त्यातले मला 90,000चं सापडतात. 10,000 रुपये हे मला रिव्हर्स करावे लागतात. आय हॅव टू ट्रीट दॅट एज कन्झम्पशन. त्याच्यावरचा मी जीएसटीचा जो ITC घेतला असेल तो मला रिव्हर्स करावा लागतो. दॅट इज अ ह्यूज इम्पॅक्ट. आणि जर समजा इन्व्हेंटरी मी कमी ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामुळे जर मला काही लॉस होत असेल की कस्टमर तर माझ्या दारात आहे पण माझ्याकडे इन्व्हेंटरी नसल्यामुळे मी त्याला सॅटिस्फाय करू शकत नाही. इन दॅट केस हॅव आय सफर्ड एनी लॉस बिकॉज ऑफ इनसफिशियंट इन्व्हेंटरी? These are all examples of red flag report. So तसंच डेटर्स आहेत, माझे रिसिव्हल्स खूप वाढले तर लेजर बॅलन्सेस अनरिकन्साइल्ड आहेत. कस्टमर डिस्काउंट मागतो, बरोबर प्रत्येक वेळेला पेमेंटची वेळ आली की तो कस्टमर काहीतरी डिस्काउंट मागतो. माझे डेज सेल्स जे होते कलेक्टेबल ते खूप जास्त आहेत. किंवा सेल वाढतोय पण तो अशा सेगमेंटमध्ये वाढतोय की जो माझ्या दृष्टीने अनप्रॉफिटेबल आहे. या सगळ्या गोष्टी इथे दीज आर इन्स्टन्सेस ऑफ रेड फ्लॅग रिपोर्ट. तशाच प्रकारचा मटेरियल कॉस्ट वर आपण रिपोर्ट करू शकतो. एखादे कंट्रोल्स, मी मगाशी इंटरनल कंट्रोल्स बद्दल बोललो होतो की आता परचेस डिपार्टमेंट असेल तर परचेस डिपार्टमेंटला कंट्रोल्स कसे पाहिजे, तर वेंडरचं सिलेक्शन कसं केलं गेलं होतं, दॅट इज द फर्स्ट कंट्रोल. इज दे एनी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट इन द सिलेक्शन प्रोसेस? माझाच कोणतरी नातेवाईक मी तिथे घुसवलाय का? म्हणजे परचेस मॅनेजर जो असेल त्यांनी स्वतःचाच कोणतरी माणूस तिथे घेतलाय का? परचेसेस आपण ऑथोराइज वेंडर्स कडूनच करतोय का? परचेस फक्त परचेस डिपार्टमेंटच करते का? कंपनीत समजा 10 लोक असतील तर 10च्या 10 आपले परचेस मॅनेजर्स म्हणून काम करतायत? परचेस अप्रूव्ड रेट्सलाच होत आहेत का? ही सुद्धा गोष्ट कलेक्ट करण्याची गरज आहे. कॅशवर आपण काही परचेस करतोय का? आणि वेंडरचा परफॉर्मन्स हा गेले वर्षभर किंवा ओव्हर द पिरियड कसा राहिलेला आहे? तशाच प्रकारचा आणखी गोष्ट म्हणजे रेट्स फायनलाइज कुठल्या बेसिसवर केले होते? पीओ मध्ये जे रेट्स आहेत, परचेस ऑर्डर मध्ये रेट्स आहेत, ते अप्रूव्ड रेटची मॅच होत आहेत का नाही? पेमेंट जर आपण काही करत असू तर ते परचेस ऑर्डर मध्ये जे काही टर्म्स आहेत त्याचप्रमाणे आपण पेमेंट करतोय का काही आणखी एक्स्ट्रा गोष्टी पण आपण पे करतोय? पेमेंट्स अप्रूव्ह कोण करतं? त्यानंतर जो माणूस पेमेंट अप्रूव्ह करतोय तोच माणूस रिसीट, क्वालिटी या सगळ्या गोष्टींना सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे का? आणि फायनली या सगळ्यांमध्ये सेग्रिगेशन ऑफ ड्युटीज हे आपण अचीव केलेलं आहे का नाही? या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीने एखाद्या बिझनेसच्या दृष्टीने मेंटेन करणं हे खूप गरजेचं असतं. सो इफ यू स्टिल बिलीव्ह दॅट अकाउंट्स अँड कॉस्टिंग किल्स, आय थिंक इट्स टाइम टू रिलुक ॲट दी होल सिच्युएशन बिकॉज इट इज ऍक्च्युअली अ स्किल. आणि या स्किलचा वापर आपण आपल्या बिझनेससाठी जर करून घेतला तर आय कॅन टेल यू that even in these difficult and challenging times, we can take our business to a completely different level.
With this, I come to the end of the presentations. समजा कुठल्याही प्रकारचे काही प्रश्न वगैरे असतील तर प्लीज लेट मी नो. आय एम हिअर टू आन्सर देम. सेशन बाबत बऱ्याच जणांकडे उत्सुकता असेल, वेगवेगळे क्वेश्चन्स मनामध्ये असतील, तर आपला क्वेश्चन अँड आन्सरचा राऊंड आहे आणि ह्या राऊंड मध्ये ऑलमोस्ट आपल्याकडे 20 ते 25 मिनिटाचा टाइम आहे आपल्याकडे अजून. त्यामुळे कुणाकडेही कोणत्याही प्रकारची शंका असेल, डाऊट्स असेल तर स्वतःला अनम्यूट करा आणि अनम्यूट करून प्रश्न विचारा. सुनील सर आपल्यासाठी अवेलेबल आहेत. येस, एनिथिंग एल्स? सर मला बोलायचंय. येस विजय सर बोला. सुनील सरांना तर मी ओळखतो, पण फायनान्स हा इतका टफ सब्जेक्ट आणि कॉस्टिंग तर त्यापेक्षा जास्त टफ आहे. आणि हे डे टू डे चॅलेंजेस मी खूप आता फेस करतो आहे, बेसिकली फूड प्रॉडक्ट मध्ये. राईट, कॉस्टिंग ते अशी रॅन्डमली करतो, पण सर तुम्ही इतका हा अवघड सब्जेक्ट छान पद्धतीने सांगितला, अतिशय चांगला आहे आणि तुमच्या ह्या टिप्सचा खूप फायदा होईल. आणि अजून तुमच्याकडनं ट्रेनिंगची आवश्यकता आहे. आता माझ्या लक्षात आलं, एका दिवसात किंवा एका समोर ट्रेनिंग किंवा फायनान्स अंडरस्टँड होणार नाही, तर बऱ्यापैकी तुम्ही सगळं कव्हर केलेलं आहे. हे रेशो कसे काढायचे किंवा बाकी कशा गोष्टी, तर ते आय ओपनिंग माझ्यासाठी खूप चांगलं आहे. तर धन्यवाद सर, मला एवढं सांगायचं आहे. ते अतिशय उत्तम झालेलं आहे. आधी मला स्टडी करून मग प्रश्न विचारेल, आता मी प्रश्न विचारण्यासाठी मला समजून घ्यावं लागेल. थँक्यू व्हेरी मच सर. नो प्रॉब्लेम सर. थँक्यू विजय सर. या प्रकाश कदम सर, तुमचा काहीतरी प्रश्न होता. प्रकाश सर आहात का तुम्ही? सॉरी, प्रशांत कदम सर. कोणाचे काही प्रश्न आहेत कॉस्टिंग? Can I ask a question? Yes, please. Yes, please. Yeah. See, we purchase capital items. Okay. And all the capital items are expected to be yielding a certain level of performance to add to the bottom line. Now, the capital item or its performance are again affected on the availability, performance, as well as the downtime. Right. Now, how the performance of all these capital items individually or cumulatively can be monitored on real-time basis, so that on everyday basis we can understand what my investment is giving the yield on real-time basis. What are the mechanism and what are the process? If you can give some highlights on this. Oh yeah, sure sir. Asim sir, I mean, this is the first time that we are meeting, so I need to know more about the business to be able to give you a pinpoint answer. But the spontaneous answer or spontaneous techniques that we can think is, when you install the machine, there would be some, let's say, parameters which are claimed by the supplier also, saying that this machine is capable of producing so many articles on a weekly basis, on an hourly basis. If you're talking about a machine, I'm assuming that capital item means a machine, and that machine is capable of producing a certain number of units on an hourly basis. Now, if that unit is not producing that much, or if the, let's say, 10 units per hour is what the supplier claims to, let's say, claims that the machine would be able to manufacture. Now, if you are able to meet that claim, well and good. That means, you know, we are able to achieve what the supplier has already claimed. But if you go beyond that, for example, that one additional unit, the supplier says that 10 units can be manufactured out of in 1 hour. If you are able to manufacture only 8 or only 9, then because you have lost that 1 unit on an hourly basis, in a day, how many units have been lost? And these units are assumed to be sold in the market. That means what is the total contribution that we have lost in the market? And this is how you can make the production team responsible for it, saying that, you know, why we are not able to get this, because by not being able to manufacture the units which are claimed by the supplier, we are losing this much of contribution on a daily basis.
Well, uh, to add to this, I think the performance of a machine is affected by downtime also. Sometimes machines are not available. Sometimes the lever is not there. Sometimes the electricity is not there. So there are various factors which can affect the machine's performance. Maybe the manufacturer's recommendations may be correct, or the machines is available that you can produce. My question is precisely, how can in real time basis these abnormalities can be monitored and controlled? Is there any mechanism? Yes, of course there is. Yes, there is. For example, if you're saying that the machine was down, who is responsible for this? Is it the maintenance team who were not able to repair the machine on time? Is it the purchase team who were not able to support the maintenance team by getting the required parts on time? If the downtime is, let's say, 2 hours, and in 2 hours you have lost 2 units, then that loss is precisely identifiable by this particular department. So if you're able to keep a time log of what was the running time and what was the downtime on a daily basis, you should be able to crack this code. You should be able to identify, like, these are the total number of hours which have lost. Because of the loss of hours, this is the total loss of contribution that the company has suffered. And these are the departments because of whom the overall loss has been suffered by the company. We should be able to do it. Well, and one more question, sir. Please. Do you recommend any kind of standard debt equity ratio for the manufacturing units? No, this is a difficult question to crack. There's no standard limit for it. Level. I'm not saying limits. I'm saying about level. Recommended level that this. Well, debt equity should be as far as possible. It should be less than 1. I mean, that is what it is proposed. But we can have a separate discussion on this, just to understand, what exactly is the direction from which the question is coming. Okay. Okay. Thank you. Thank you, sir. सुनील सर, आपल्याकडे अजून एक प्रश्न येतोय. केबी शेअर सो आय कॅन शेअरिंग स्टॉप करा. ओके. सीबी कत्राबाद यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न म्हणण्यापेक्षा त्यांचं म्हणणं असं आहे की ROI is it that only after break even is achieved ROI turns positive, किंवा ROI वरती तुम्ही काही सजेशन्स किंवा काही गोष्टी तुम्ही या ठिकाणी शेअर करू शकताय का, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, अल्टिमेटली रिटर्न इज टोटल रिटर्न दॅट वी आर टॉकिंग अबाउट ॲट दी ऑपरेटिंग लेवल. म्हणजे रिटर्न समजा एक आपण इन्व्हेस्टमेंट्स जेवढ्या केलेल्या असतील आणि व्हॉट इज दी ऑपरेटिंग प्रॉफिट दॅट द कंपनी हॅज बीन एबल टू जनरेट, हा त्या दोघांमधला तो रेशो आहे तिथे. आता याच्यात काय काय होऊ शकेल, तर फॉर एक्झाम्पल जसं आता असीम सर म्हणाले की मशीन डाऊन होती त्याच्यामुळे आपल्याला प्रॉफिट कमी झाला. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर विच इज अल्टिमेटली गोइंग टू अफेक्ट युअर ROI. मला मटेरियल व्यवस्थित मिळालं नाही, मिळालं ते लेट मिळालं ते मला सॉर्टिंग करावं लागलं. ऑल दीज इश्यूज विल सर्टनली हॅव एन इम्पॅक्ट ऑन दी ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी. माझ्या वर्कर्सनी 8 तासात काम केलं नाही म्हणून मला त्यांना ओव्हर टाइम द्यावं लागलं. सो दॅट इन्क्रिमेंटल ओव्हर टाइम इज ऑल्सो गोइंग टू हॅव एन इम्पॅक्ट ऑन दी ROI. मी फ्रेट नॉर्मल जी काही कन्सिडर केली होती, दिल्लीवरनं मटेरियल आलं पाहिजे होतं, ते मी बाय रोड कन्सिडर केलं होतं. बट दी सिच्युएशन बिकेम सो ग्रेव that I had to bring the material by flight. So there is premium freight which is incurred. So every additional cost that is incurred is certainly going to have an impact on the ROI. म्हणून मी म्हटलं होतं की म्हणजे cost means all kinds of expenses which are incurred. So इथे सुद्धा when we talk about return on investment, if you are able to control our expenses, if you are able to control our costs, we can certainly assure ourselves that the ROI will be strong. आणि ब्रेक इव्हन पॉइंट नंतरच ROI येतो. ब्रेक इव्हन पॉइंटच्या नंतर म्हणजे त्याच्यापेक्षा कमी इट इज यू आर ऍक्च्युअली इन्करिंग अ लॉस. देयर इज नो क्वेश्चन ऑफ अ ROI ऑन दॅट. Okay. Thank you, sir. Thank you very much for the answer. One more clarification. The ROI exactly like break even. I was able to get it. No loss or no profit state is there. Okay. Yeah. But ROI means, is it in terms of number of years or per year? What is that exactly? No. ROI is for this level of investment. So, for example, if I have invested
my total investment in the business is 10 rupees, 100 rupees. Okay. And my profit that I have been able to generate is 10 rupees. Okay. My ROI will be 10 upon 100, which is 10%. So it is it the total profit which the company has been able to generate versus the total amount which is invested in the business in for terms that of capital. for that particular year. Yeah, it is on an annual basis. Okay. Thank you. ओके. सुनील सर, आपल्याकडे दीपक मुनत म्हणून आहेत, त्यांचा एक क्वेश्चन आहे. दीपक सर, तुम्ही तुमच्या शब्दात प्रश्न विचारताय? तुम्हाला अनम्यूट करा स्वतःला. दीपक मुनत सर. त्यांचा प्रश्न ऍक्च्युली असा आहे की स्मॉल ऑर्गनायझेशन लाईक आउटर्स यूज अ टॅली फॉर द अकाउंटिंग पर्पज. However, the basic data entries allows only keeping records. How do we keep the data in the tally in such a way that many of the cost data and ratios can be easily known? Okay. Now, हा टॅलीचा एक मोठा प्रश्न आहे की टॅलीमध्ये फक्त कॉस्ट सेंटर वाइज रिपोर्टिंग इन टॅली इज स्टिल पॉसिबल. दॅट इज व्हॉट आय अंडरस्टँड. तुम्ही जर समजा एखादी गोष्ट एखादा एक्सपेन्स आपण जर इन्कर केला असेल तर वी शुड बी एबल टू बुक दॅट एक्सपेन्स बाय कॉस्ट सेंटर. सो माझी लिंक गेली आता. ओके. Many times there is no standard package which can give you a system for costing. Now, costing will have to be designed and developed depending upon the needs of the organization. And many times that is also one of the reasons why we do not have a standard package like Tally. Tally is something which can be used very easily for accounting purposes. But when it comes to management accounting, when it comes to costing, you need to develop a system which is a standalone one. Yes, I understand that Tally has certain, let's say, limitations. But that is not a big deal, because we, even using the information which is provided by Tally, we should be able to develop a good system of cost control. We should be able to do it. Great, sir. Great answer. जगन माळी सरांचा काही क्वेश्चन होते, त्यांनी हात वर केलाय. येस, जगन माळी सर. हा सर, नमस्कार. मला इन्व्हेंटरी बद्दल एक प्रश्न विचारायचा आहे. समजा एक्सटर्नल फॅक्टर्स जसे आता कोविड असेल किंवा करंट स्टील प्राइस किंवा ग्लोबली सेमीकंडक्टर्सचे बरेच इश्यू चालू आहेत, तर अशा एक्सटर्नल फॅक्टरमुळे समजा इन्व्हेंटरी आपल्याला वाढवावी लागली किंवा जास्त करावी लागली तर आपला प्रॉफिटेबिलिटी डेफिनेटली खाली जाईल. तर यांचा असा कुठला एक थंब रूल किंवा स्टँडर्ड रेशो आहे का की इन्व्हेंटरी वर्सेस प्रॉफिटेबिलिटी, किंवा साध्या भाषेत विचारायचं झालं तर कुठपर्यंत इन्व्हेंटरी वाढवली पाहिजे जिथं आपल्याला प्रॉफिटेबिलिटी सॅक्रिफाईस करता येईल कुठपर्यंत? सो आता याच्यातनं खरं तर स्टँडर्ड रूल असं काही नाहीये. फक्त एकच आहे की आपला, इफ द ओनर हिमसेल्फ इज कन्व्हिन्स की मी आत्ताची माझी इन्व्हेंटरी लेवल वाढलेली आहे, ही डेलिबरेटली वाढलेली, ही चुकून वाढलेली नाहीये. म्हणजे असं काही नाही की मी मटेरियल घेऊन ठेवलं आणि मला तर विकता येत नाही म्हणून ते मी तसंच अडकून पडलोय. मी ही जास्त इन्व्हेंटरी बिल्ड केली आहे कारण कोविडमुळे खरोखरच काही युनिट्स बंद पडले, तर मला माझ्या प्रोडक्शनवर त्याचा परिणाम होता का म्हणून. तर या सगळ्या गोष्टींचा, म्हणजे जर कुठलीही गोष्ट आपण म्हणजे विचारपूर्वक जर केलेली असेल, then I believe that the risk will be lower and that cannot be considered as a loss because that's a deliberate decision. माझी कॉस्ट मला वाढणार आहे, मला माहिती आहे ती. कारण का, तर आज या क्षणाला बिझनेस सिच्युएशन इतकी अनसर्टन आहे की मला ही रिस्क घेणं आता माझं गरजेचं होतं आणि मी ती घेतली आता. तर मला हे 2 महिने मी आता माझ्या प्रॉफिटेबिलिटी मध्ये मी कन्सिडर नाही करणार. I will assume that everything is, let's say, because this was a deliberate decision. It was not something that मला 2 ची लिमिट होती आणि मी 20 युनिट्स एकदम घेऊन ठेवले आणि आता मला ते 18 युनिट्स उरलेले कसे विकायचे हाच प्रश्न पडला. असं नाहीये ते. मी जाणून बुजून 20 घेऊन ठेवले कारण मला एखादंच वाटतं की कदाचित एखादं युनिट बंद पडलं तर मला माझ्या सेलवर त्याचा परिणाम होता का म्हणून. ओके, ठीक आहे सर, थँक्यू. Joshi Saab, what you have just answered to this question, can we take this inventory carrying cost as a cost element into our costing sheet for this kind of situation? Inventory carrying cost anyway has to be a part of the costing system.
So this situation should be encountered with inventory carrying cost. Well, this is basically, as I mentioned, a normal cost of carrying inventory should be a part of your costing system. But having said that, any kind of abnormality should not be a part of costing. Now, if you know that this situation where the inventory has been recorded at a higher level is because of a deliberate decision because of the uncertain prevailing situation, in that case, you should be able to understand what the incremental impact is of that incremental inventory, but that should not be loaded on inventory, because this is an abnormal item, and abnormalities, as far as possible, should not be a part of costing. Costing system should always have items which are of regular nature, which are of routine nature. Like, I was mentioning about the premium freight. Now, premium freight is a one-off case. You can't build your product cost on the basis of the assumption saying that every time this is going to happen and I need to build my costing system in place. But it means something is wrong with the basic assumption itself. ग्रेट सर, ग्रेट. Thank you. आनंद स्वामी सर, तुम्ही हात वर केला होता. आनंद स्वामी सर. Anand Swami sir, can you unmute yourself and ask the question? Hello. Yes sir. Yes sir. Good evening. Good evening, Sunil sir. Good evening, sir. Basically, we are a machine manufacturer. Okay. So basically, क्या हो रहा है? When we give the quotation to customer and we manufacture the machine, but many times what happen, customer given a budget line to us, and there is a condition, how you explain that pandemic situation, everything. That time we are suffering to maintain the profit cost in our projects, right? So there is we getting some limitation how to maintain the profit level, because whatever the situation, the material procurement, then labor cost is going to increases. So in this situation, how we can maintain our calculations? This is the challenge for us. So I think even from the manufacturer's point of view, because this is a situation which is abnormal, you need to have an escalation clause in place. That is the first requirement that you need to have. Because if everything is going beyond your limits, maybe the steel prices are going up, the labor cost is going up, the cost of maintaining the labor itself is very, very high. In that case, you need to have some kind of comfort with the supplier, with the prospective customer, saying that if the cost goes beyond 5%, then that will be discussed one more time. It will have to be shared. Up to 5%, maybe we are here to bear it. But beyond 5%, because overall profitability of the product itself is around 10%. उसमें से अगर 5% जाएगा तो हम लोग करेंगे क्या? So therefore, one thing, as far as possible, you need to have an escalation clause in place with the auditor, with the customer. Secondly, even on the supplier side, just as your customer is expecting everything will be supplied at the same price, why can't we expect the same from our suppliers? If what is the point? Because you keep on sharing an incremental cost with the suppliers, and your customer says that, boss, that's your problem, I'm not going to bear it. Then ultimately, we are being sandwiched in between. Now, this is something which is very, very dangerous for the organization. We may not be able to continue with this kind of approach for a long period of time. I know it is easier said than done, but this is something which needs to be thought over. Yes, Anand sir, काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या किंवा तुमचं काही क्रॉस क्वेश्चनिंग आहे? हो सर, challenges हे आहेतच सर, and thanks for guiding. Yes sir. Thank you, sir. सुनील सर, प्रशांत गाडवे सरांचा एक प्रश्न आहे की काही थंब रूल आहे का, की मशीनचे जे हवर्स आहेत, हवर्स रेट कसं कॅल्क्युलेट करायचं, याच्यासाठी काही थंब रूल आहे का? थंब रूल म्हणजे काही, मी आता जसं हे सांगितलं होतं की एक कॉस्ट शीट जर आपण मेंटेन करायला सुरुवात केली, थंब रूल म्हणजे एकच आहे की मार्केटमध्ये आज किती रेटला आपण ते विकू शकतो. दॅट इज द थंब रूल. म्हणजे याच्यापेक्षा आपली कॉस्ट कमीत कमी किती असेल, किंवा जर समजा आपण इफ यू आर डिमांडिंग let's say some premium over the rate which is prevailing in the market, then we should be able to justify that. तर पहिली गोष्ट आपल्याला काय करावी लागेल, तर आपली कॉस्ट ही मार्केट एक्सपेक्टेशनच्या आसपास आहे का नाही हे आधी आपल्याला बघावं लागेल.
आणि त्याच्याकरता वी शुड बी एबल टू कंपाईल द कॉस्ट अकॉर्डिंगली. मग ती मशीन कॉस्ट, मशीन आपण किती रेटला आपण चालवतोय, आपण आर वी रनिंग द मशीन ओनली फॉर 1 shift or 2 shift or 3 shift? Does it it is up and running all the time, or half the time the machine is down, because of which let's say we are not able to get the required output? हे सगळे फॅक्टर्स तिथे अज्युम करून, अज्युमिंग की 15% डाऊन टाइम असेल, द मशीन तो ऑपरेटर जो असेल तो कदाचित आला नाही, कधी लाईट आलेलं नसेल, कधी सम काइंड ऑफ लोडिंग फॅक्टर असेल, सेटिंग टाइम त्या मशीनला वेगळा असेल, या सगळे फॅक्टरचा विचार करून आपल्याला एक अंदाज घ्यावा लागेल. पण थंब रूल म्हणजे मार्केटमध्ये समजा एखादी गोष्ट 100 रुपये पर आवर एवढ्याला विकली जात असेल, तर ऍट एनी कॉस्ट, म्हणजे ऍट एनी प्राइस, म्हणजे माझी कॉस्ट जी आहे दॅट कॅनॉट बी मोर दॅन 100 रुपीज. दॅट इज द बेसिक थंब रूल दॅट आय हॅव टू गो विथ. येस, प्रशांत करंडे सर, तुमचे काही क्वेश्चन्स आहेत? तुम्ही काहीतरी लिहिले आय थिंक, तुम्ही तुमच्या शब्दात मांडताय. हा सर, गुड इव्हिनिंग. माझा क्वेश्चन असा आहे की आता जे कोरोनाचे सिच्युएशन चालू आहे त्याच्यामध्ये आता कस्टमरची डिमांड कशी आहे की मला जे प्रॉफिट आहे ते एकदम कमी राहिलं पाहिजे आणि त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट एकदम कमी झाली पाहिजे आणि प्रॉफिट जे आहे माझं ते एकदम कमी, म्हणजे बोलायला गेलं तर 2-3% पर्यंतच प्रॉफिट असं ते कन्सिडर करायला सांगतायत. तर मग माझा क्वेश्चन असा होता की आता हे ऑटोमोबाईल स्टॅम्पिंग इंडस्ट्री सोडून फूड इंडस्ट्रीमध्ये शिफ्ट व्हावं का? जर प्रॉफिटच राहत नसेल तर हे मॅन्युफॅक्चरिंग करून काय फायदा राहत नाही ना मला. बरोबर सर, पण आता हा प्रश्न म्हणजे माझ्या ताकदीच्या बाहेरचा आहे की तुम्ही दुसऱ्या याच्यात जावं का नाही हे सर मला सांगणं अवघड आहे. फक्त प्रॉफिट आपल्याला जर मिनिमम लेवल आपली जर अचीव होत नसेल तर ते का होत नाही हे आधी आपण बघितलं पाहिजे. कारण बाकीचे लोक जर सर्व्हाइव्ह करू शकतात तर आपण का नाही करू शकत? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःच्याच बिझनेसमध्ये एक डीप डाईव्ह आपण घ्यायला पाहिजे की आपलं सगळी कॉस्ट एलिमेंट ही व्यवस्थित येते का, असं काही एक्सपेन्सेस आहेत का की बाकीचे लोक जर मिळू शकतात एका ठराविक लेवलला आणि दे आर एबल टू सर्व्हाइव्ह, वाय आय एम नॉट एबल टू डू इट? आणि याचं उत्तर जर खरोखरच झालं की त्यांचा स्केल वेगळा आहे, त्यांचं काही प्रीमियम कस्टमर्स त्यांच्याकडे आहेत जे माझ्याकडे आता नाही आहेत, तर मग तुम्ही विचार करू शकता. पण दुसऱ्या बिझनेसमध्ये जावं का नाही हे माझ्या दृष्टीने सांगणं थोडं अवघड आहे. प्रशांत सर, मला 2 गोष्टी इथे सांगायला तुम्हाला आवडेल की आज संपूर्ण सेशन मध्ये जर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकलं असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपण आपला बिझनेस ड्राईव्ह करत असतो. थोडक्यात आपण आपल्या बिझनेसचे ड्रायव्हर असतो. बरोबर. आणि ड्रायव्हरचं काम करत असताना आपल्याला नेहमी आपला मेंदू आणि आपले डोळे हे चौकस बुद्धीने ठेवावे लागतात. तशाच पद्धतीने जर आपण आपल्या बिझनेसमध्ये सगळ्या गोष्टींवरती जर लक्ष ठेवलं आणि आपल्या कुठे कॉस्ट जास्त जात आहेत, तुम्ही जे म्हणतायत की मला 1%, 2%च प्रॉफिट राहत आहे, 2%वरून तुम्हाला 10%वर, 10%वरून 15%वर, 15%वरून 20%वरती तुम्हाला कशा पद्धतीने घेता जाऊ शकतं याच्यावरती जर तुम्ही अनालिसिस केला जर तुमचा बिझनेस प्रॉपरली, तर आय एम शुअर फॉर दॅट तर तुम्ही ते 2%वरून 5% डेफिनेटली घेऊन जाऊ शकता जर तुम्ही कॉस्टवरती जर काम केलं तर. आपला बिझनेस करत असताना बऱ्याचदा आपल्या अजाणतेपणे आपण खूप साऱ्या कॉस्ट बिअर करत असतो, नको त्या ठिकाणी आपण खर्च करत असतो. हा जर खर्च आपण टाळला, जशा पद्धतीने आज सुनील सरांनी आपल्याला या ठिकाणी एज्युकेट केलेलं आहे तशा पद्धतीचे जर काही पॉईंट्स जर आपण नोट डाऊन केले आणि त्या पॉईंट्स वरती जर काम केलं, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करत असताना खूप साऱ्या गोष्टी पिक्चरमध्ये असतात, पण सगळ्या गोष्टींवरती जर आपण फोकस केला आणि त्या पद्धतीने जर त्याच्यामध्ये काही कॉस्ट रिडक्शन करता येत असतील, प्रॉपर कॉस्ट शीट जर आपण बनवत असेल आणि तुम्हाला कॉस्ट शीट जर बनवायचं असेल तर सुनील सरांकडे एक्सपर्टीज आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही सुनील सरांची डायरेक्टली हेल्प घेऊ शकता. सुनील सर आपल्या सर्वांसाठी ओपन आहेत, आपल्यासाठी अवेलेबल आहेत, तर तुम्ही त्या कॉस्ट शीट वरती काम करा. कॉस्ट शीट सोबतच अजून तुम्ही तुमचे जे कम्प्युटर आहेत ते कम्प्युटर कशा पद्धतीने सर्व्हाइव्ह करताय त्याच्यावरती थोडासा अभ्यास करा. जर तुम्ही ह्या दोन्हींची जर सांगड घातली तर तुम्ही ते 2%वरून 5%, 5%वरून 10%वरती जाण्यासाठी तुम्हाला सहज तुम्ही ते अचीव करू शकता. सर, तुमचा काहीतरी प्रश्न आहे ROI संदर्भात?
येस सर, थँक्यू फॉर द ऑपॉर्च्युनिटी. मला ब्रेक इव्हन आणि ROI ह्याच्यामधले थोडं फरक अंडरस्टँड करण्यासाठी मी एक एक्झाम्पल देतो माझं शॉर्ट, हा so that you can clarify me. For example, I have invested in totality to start a business, say 3 crore rupees. ओके ते सगळं कॅपिटल पण आलं आणि सगळ्या माझे जे काय फिक्स्ड व्हेरिएबल सगळे आले त्याच्यात. आणि माझं ऑपरेटिंग कॉस्ट जे आहे एन्युअली से 40 lakhs रुपीज. ओके, तर 40 लाख रुपये माझं ऑपरेटिंग कॉस्ट आहे आणि टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 3 कोटीचं. पण मला एन्युअल इन्कम येतो 70 lakhचा. नहीं कटवा तो दूंगा ये आप परचेज कर रहे हैं ना आपसे. हॅलो सर, येस सर. तर माझं एन्युअल इन्कम आहे 70 लाख रुपये आणि 40 लाख माझं ऑपरेटिंग कॉस्ट आहे, विच इन्क्लुड्स अन इंटरेस्ट ऑन द 3 crore रुपीज. बँक इंटरेस्ट पण आहे त्याच्यात. ओके म्हणजे फिक्स्ड आणि व्हेरिएबल सगळे मिळून माझं टोटल एन्युअल कॉस्ट आहे 40 लाखाचं आणि इन्कम आहे 70 लाखाचं. ओके आणि त्या 40 लाखामध्ये माझं फिक्स्ड एक्सपेंडिचर जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे बँकचं ते पण आहे त्याच्यात. तर Okay. आता ह्याच्यात मला म्हणजे ROI आणि ब्रेक इव्हनचं कसं काय, म्हणजे ते 3 कोटी कंप्लीट येईपर्यंत मला ROI मिळणार नाही असं आहे काय? एन्युअल बेसिसमध्ये माझं 40 लाखाचा खर्च होत आहे आणि 70 लाख मला भेटत आहेत, म्हणजे मला असं वाटतंय की 30 लाख माझं प्रॉफिट आहे. नाही, तुमचा जर सेल 70 लाखाचा असेल आणि सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस मिळून तुम्ही जर 40 लाख रुपये खर्च करताय, हो. याचा अर्थ तुमचा प्रॉफिट 30 लाख आहेच ना. अच्छा, म्हणजे पण ते- याचा अर्थ हा. तुमचा ब्रेक इव्हन पॉइंट हा 40 लाख नाहीये. ओके, ब्रेक इव्हन पॉइंटला आपल्याला देयर इज अ डिफरंट मेकॅनिझम. म्हणजे आपल्याला बेसिकली फिक्स्ड आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेस बाजूला करावे लागतील. करेक्ट सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट विल गिव्ह यू कॉन्ट्रीब्युशन करेक्ट आणि फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन विल गिव्ह यू द ब्रेक इव्हन पॉइंट. तेवढा आपला मिनिमम असलाच पाहिजे. करेक्ट. मला ते आय गॉट दॅट पॉइंट. पण ROI बोलण्यासाठी काय 3 कोटी कंप्लीट आल्यावरच ROI भेटणार आहे का? म्हणजे त्या वर्षासाठी माझा ROI पण पॉझिटिव्ह आहे? नाही, ROI पॉझिटिव्हच आहे ना तुमचा. अच्छा, तुम्ही 3 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणि तुम्हाला 30 लाखाचा जर रिटर्न असेल, युअर ROI ऍक्च्युअली इज अराउंड 10%. ओके. सो आय डोंट थिंक अनलेस आय एम मिसिंग समथिंग, बट आय डोंट थिंक, म्हणजे तुम्ही जे नंबर्स सांगितले त्याच्यावरनं तर आता तरी तो बिझनेस प्रॉफिटेबलच वाटतोय तुला. अच्छा, म्हणजे पण तुम्हाला जर समजा डिटेल काही डिस्कशन हवं असेल तर वी कॅन सर्टनली हॅव अ डिस्कशन. शुअर. डोंट वरी अबाउट दॅट. सो म्हणजे ते 30 लाख जे प्रॉफिट आहे दॅट इज 10% ऑफ माय इन्व्हेस्टमेंट. 10% of your investment. So therefore, what you have invested and what you are getting back on an annual basis, ओके हा रेशो जो आहे तो ROI आहे. ओके ओके, राईट सर, थँक्यू सो मच. ओके सर. येस, प्रसाद साळवे सर. हा, नमस्कार सर. नमस्कार सर. मी आणि कात्राबाद साहेब आम्ही पार्टनरच आहोत बिझनेस मध्ये. बेसिकली माझा प्रश्न जो आहे हा की आता आम्ही बिझनेस स्टार्ट केला आहे, आम्ही अगदी नवीन आहोत या बिझनेसमध्ये. तर अकाउंट्स हे सब्जेक्ट जो आहे इंजिनिअरिंगच्या लोकांसाठी हा थोडासा असा वेगळा पण आहे, इंटरेस्टिंग पण वाटतो आणि एका ठिकाणी जाऊन तो जरा असा अवघड होऊन बसतो. तर याच्यासाठी नवीन माणसाने स्टार्ट करताना काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत? तुमचे काही कार्यशाळा असतील तर त्या कार्यशाळा कशा पद्धतीच्या असतात, म्हणजे जेणेकरून एक सुखद सुरुवात होईल आणि कुठेही नंतर जाऊन ठेच खाऊन अडचणीत पडून नंतर शिकण्यापेक्षा काही सुलभ रस्ता असेल तुमचा तर त्याच्याबद्दल जरा मार्गदर्शन करा. ऑनलाईन सेशन असतील किंवा आणखीन काही असतील त्याच्या बाबतीमध्ये. या सो माझे जसं इंट्रोडक्शन मध्ये नवनाथ सरांनी सांगितलं होतं की माझं फायनान्स फोरम या नावाची एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच आहे, जिथे प्रायमरीली आय सपोर्ट स्टुडंट्स हु आर एस्पायरिंग टू टेक अप CA, CS अँड CMA ॲज करिअर ऑप्शन्स. पण 26 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काढल्यामुळे याचा नॉलेज आपल्याला इंडस्ट्रीवाल्यांसाठी सुद्धा आपल्याला शेअर करायचं आहे, हे पक्क डोक्यात आहे. त्याच्यामुळे फायनान्स फॉर बिझनेस ओनर्स या नावाचा माझा एक कोर्स आहे, जो फक्त 10 सेशन्सचा असतो आणि त्याच्यात आज जे काही आपण टॉपिक्स डिस्कस केले हे सगळे टॉपिक्स डिटेलमध्ये डिस्कस होतात. तुम्ही ब्रेक इव्हन पॉईंट कसा काढला पाहिजे, मेक और बायचं डिसिजन आपण कसं केलं पाहिजे, एखादी गोष्ट आपण बिझनेस कॅपिटल म्हणजे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये आपण काय काय लक्ष घेतलं पाहिजे, इंटरनल कंट्रोल्स कसे असले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी प्रत्येक बिझनेसमॅनला हे लागणारच आहे. तर त्याच्यावर डिटेलमध्ये सगळे डिस्कशन असतात. सो तुम्ही नंबर माझा घेऊन मे बी यू कॅन कॉन्टॅक्ट मी लेटर अँड वी कॅन हॅव अ डिटेल डिस्कशन ऑन दिस. राईट सर, थँक्स अ लॉट.
थँक्यू प्रसाद सर. चांगला क्वेश्चन होता तुमचा. आणि अशाच प्रकारचा क्वेश्चन हा प्रसाद सर तुमचा एकटाचाच नाहीये, तर इंडस्ट्रीमधल्या प्रत्येक बिझनेस ओनरकडे हे प्रश्न आहेत की जेव्हा आपण नवीन बिझनेस चालू करत असतो त्यावेळेस आपण एका स्पेसिफिक रोड मॅपवरती काम करतो आणि बऱ्याचशा काही गोष्टी सोडून देतो, आणि ज्या गोष्टी सोडून देतो त्या ठिकाणातून आपले लॉस होत जातात आणि 2 वर्षानंतर 4 वर्षानंतर आपल्याला कळतं की मी तर खूप सारी मेहनत घेतली, खूप साऱ्या काही गोष्टी घेतल्या, पण माझा प्रॉफिटच वर्किंग होत नाहीये. तर बिझनेसमध्ये हे जे काही अशा गोष्टी आहेत, ज्या हिडन गोष्टी आहेत, त्या हिडन गोष्टीवरती आपण जर पहिल्यापासून जर काम केलं तर तुम्ही पहिल्या दिवसापासून प्रॉफिटमध्ये येता. तर त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स प्रत्येक शनिवारी या ठिकाणी येत असतात आणि आपल्या बिझनेसमध्ये जे काही चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसला ओव्हरकम करण्यासाठी आपण फिपच्या माध्यमातून या ठिकाणी पब्लिकला सपोर्ट करत असतो. याशिवायच आपल्याकडे फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स जसा इंडस्ट्रियल अवेअरनेसचा आपल्याकडे प्रोग्राम आहे, तसाच फिपचे जे मेंबर आहेत, ऑफिशियल मेंबर जे आहेत, तर ऑफिशियल मेंबरसाठी आपल्याकडे प्रत्येक शनिवारी सकाळी साधारणपणे 8:30 ते 11 वाजेपर्यंत 2.5 तासाच्या वेळामध्ये ओपन डिस्कशन असतं. ग्रुप डिस्कशन मध्ये वेगवेगळ्या बिझनेस ओनरचे काय काय चॅलेंजेस आहेत आणि ते चॅलेंजेस आपल्याला ओव्हरकम कसे करता येतील यासाठी आपण सोल्युशन्स वर्किंग करतो, जॉईंटली डिस्कस करतो. याशिवाय एकत्रितपणे आपल्याकडे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सवरच्या कॉस्टिंग्स आपल्याला कशा कमी करता येतील. फॉर एक्झाम्पल आपल्याला मार्केटिंग करायचं आहे, तर मार्केटिंग करत असताना 30 लोकांनी एकत्र मार्केटिंग करणं आणि एकट्या बिझनेसनी त्याचं स्वतःचं मार्केटिंग करणं याच्यामध्ये कॉस्टमध्ये खूप सारा फरक पडतो. नॉट ओनली कॉस्टिंग, तर याच्यामध्ये मार्केटिंगचा जो काही आपला ऑडियन्स आहे, ऑडियन्स पर्यंत पोहोचण्याचा सुद्धा रेशोमध्ये खूप सारा फरक पडतो. तर अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या प्लॅटफॉर्मवर होत असतात. तर आपल्यामध्ये आज संजय सर तुम्ही आहात का? संजय सर आज सकाळच्या सेशन मध्ये असलेलं कुणी आहे का त्या ठिकाणी? हो, मी आहे गणेश डोंगरे. संजय गणेशजी, तर तुम्ही तुमचा काही एक्सपिरियन्स शेअर करू शकताय का? ग्रुप डिस्कशन मधनं तुम्हाला काय बेनिफिट झाले किंवा त्या ऍक्टिव्हिटीज मधनं तुम्हाला काय काय इनपुट्स मिळाले आतापर्यंत? तुम्ही आय थिंक 2 ग्रुप डिस्कशन मध्ये होतात पाठीमागच्या, बरोबर आहे? हो. ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्च्युली मेन थिंग की आपण 1-to-1 सेशन घेतो प्लस ग्रुप डिस्कशन घेतो. त्यामध्ये एकमेकांचे प्रॉब्लेम समजतात. शिवाय आपल्याला आपले जे काही प्रॉब्लेम्स आहे आपण एका नव्या फोरम मध्ये प्लॅटफॉर्मवरती पुटअप केल्यामुळे आपल्याला ते त्याचे सोल्युशन्स मिळतात. इंटरनल डिस्कशन एक ऑफिशियल कम से फ्रेंडली ह्या लेवलवरती आपल्याला ओपिनियन मिळतं आणि इम्प्रुव्हमेंट व्हायला आपली जी इम्प्रुव्हमेंट व्हायला मदत होते आणि आपला बिझनेस पुढे जाण्यात चांगला फायदा होतो आणि मला त्याचे चांगले रिझल्ट आलेले आहेत. संजय मुलगल सर. हो सर, नमस्कार सर्वांना. माझा आवाज येतोय सर? येस, तुमचा व्हिडिओ ऑन केला तर बरं राहील सर. नाही, थोडस बाहेर होता आता. ठीक आहे सर. हा सर, तो फिफ्थचा जो प्लॅटफॉर्म आहे तो मी नक्कीच सांगेल मागच्या साधारणतः 1 ते 2 महिन्यापासून मी असोसिएटेड आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू द फिफ्थ, कारण जे हिडन आपले जे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम आपण या सरफेसवर आणू शकतो आणि एक ग्रुप डिस्कशन मध्ये बरेचसे काही गोष्टी आपण शेअर करून त्याच्यावरचं सोल्युशन काढतो. जसं तुम्ही म्हटलं की काही बिझनेस चॅलेंजेस असतात, तर ते बिझनेस चॅलेंजेस असे असतात की ते इंडिव्हिज्युअल लेवलला आपण सॉल्व्ह करू शकत नाही. तर तिथे काय करतं, या फिफ्थच्या प्लॅटफॉर्मवर येऊन सगळे लोक त्या पर्टिक्युलर पॉईंटवर डिस्कशन करतात. नुसतं डिस्कशन नाही करत तर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी मदत करतात आणि इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर एक पुढच्या लेवलला आपल्याला कसं घेऊन जाता येईल याविषयी बरंचसं डिस्कशन होतं सर. तर आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि असा प्लॅटफॉर्म मी कुठे बघितला नव्हता बेसिकली, आणि सो दॅट आय एम एन्जॉईंग दॅट. येस, थँक्यू संजय सर. तुम्ही व्हॅल्युएबल फीडबॅक तुमचा या ठिकाणी दिला. आज सुनील जोशी सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. येस, हँड्स कोणी केलेला आहे या ठिकाणी? प्रसाद सर आणि भास्कर सर. प्रसाद सर, काय तुमचं क्वेश्चन आहे का कन्क्लूडला जाण्याच्या अगोदर? नाही, झाला माझा क्वेश्चन आन्सर झाला. येस, भास्कर सर. सर गुड इव्हनिंग. माझं नाव भास्कर मरगज आहे. फर्स्ट ऑफ ऑल सर, मी एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये 18 इयर्स प्लस एक्सपिरियन्स आहे माझा.
आणि आता मी करंटली ऍज अ नॅशनल हेड म्हणून काम करतोय. तर मला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि ऍक्च्युअली तुमच्या फोरमसाठी मला भरपूर मेसेजेस कंटिन्युअस येत होते, पण अनफॉर्च्युनेटली कधी अटेंड करणं झालं नाही. पण आता लास्ट मोमेंटला हार्डली मी 15-20 मिनिटं अटेंड केलेले. तर ह्या अशा तऱ्हेचा प्लॅटफॉर्म ऐकून आणि मला तर खरंच वाटायला लागलं की बाबा मी खूप मोठी गोष्ट मिस केलेली आतापर्यंत याच्यामध्ये. तर सर मला हे करायला की बाबा आता मी जॉब मध्ये आहे आणि मी बिझनेस स्टार्ट करण्याच्या याच्यामध्ये, तर तुम्हाला असं वाटतं का मी हा प्लॅटफॉर्म जॉईन करून पुढे कंटिन्यू राहावं? डेफिनेटली सर, फिपचा हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म फक्त आणि फक्त उद्योजकांसाठीच आहे. उद्योजक आणि जे प्रोफेशनल्स आहेत त्यांच्याकडे जे चॅलेंजेस आहेत किंवा न्यू एंटरप्रेनर्स जे मार्केटमध्ये येत आहेत, ज्यांना कोणत्याही प्रकारचा बेस नसतो, ह्या एंटरप्रेनर्सला मार्केटमध्ये आल्यानंतर बिझनेस कसा करायचा इथून सुरुवात असते. बिझनेस कसा करायचा, रिक्रुटमेंट कशी करायची, मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस सेल कशा करायच्या, सेल्स करण्यासाठी माझ्याकडे कस्टमर नसतो, असे खूप सारे चॅलेंजेस आपल्या नवीन उद्योजकांकडे असतात. आणि हे चॅलेंजेस जर आपल्याला जर कमी करायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्या उद्योजकांनी कुठेतरी एकत्र आलं पाहिजे. आणि सर तुमचा जो निर्णय आहे की आज तुम्ही एका ठिकाणी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका चांगल्या पदावरती काम करतायत, ट्रेनिंग मध्ये काम करतायत आणि तुम्हाला असं वाटतं की मी उद्योजकाकडे कुठेतरी वळायला पाहिजे. उद्योजकता ही आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि हा कणा जर आपल्याला मजबूत जर करायचा असेल तर नवीन लोकांनी, जे नवीन जनरेशन आहे, यांनी बिझनेसमध्ये आलं पाहिजे आणि बिझनेसमध्ये येऊन आपल्या इकॉनॉमीला स्ट्रॉंग केलं पाहिजे. इकॉनॉमीला स्ट्रॉंग करता करताच आपला बिझनेस सुद्धा स्ट्रॉंग होतो, आपले प्रॉफिट मेकिंग, आपले प्रॉफिट्स वाढतात, पैसा वाढतात, हॅपीनेस वाढतो, सेल्फ सॅटिस्फॅक्शन वाढतं. त्याच्यामुळे तुम्ही उद्योगामध्ये जर आलात तर नेहमी तुमच्यासाठी हे कायमस्वरूपी फायद्याचं राहील. आणि तुम्हाला ज्या ज्या उद्योगामध्ये ज्या ज्या अडचणी येणार आहेत किंवा तुम्हाला जो जो काही प्रकारचा सपोर्ट पाहिजे असेल तो फिपच्या प्लॅटफॉर्मवरती डेफिनेटली मिळेल, याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. येस, थँक्यू सो मच सर. आणि डेफिनेटली नेक्स्ट जे काय हे असतील वेबिनार किंवा मीटिंग असतील तर मला माझा नंबर तर ऑलरेडी मी शेअर केलेला आहे. तर मला ऑलरेडी येत असतात कम्युनिकेशन, तर नेक्स्ट टाइम मी अटेंड करेन. येस सर. मला सांगायला नक्कीच आवडेल की प्रत्येक बुधवारी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत आपल्याकडे बिझनेस मीटिंग होत असतात. आता कोरोनाच्या पिरियडमुळे किंवा पॅन्डेमिक सिच्युएशन असल्यामुळे आपल्याला एकत्र येता येत नाहीये, तर प्रत्येक बुधवारी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत आपण झूमवरच बिझनेस मीट घेतो. आणि पॅन्डेमिक सिच्युएशन संपल्यानंतर साधारणपणे 1 ते 1.5 महिन्याचा पिरियड हा सिच्युएशन मध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर याच्या ऑफलाईन मीटिंग होणार आहेत, म्हणजे फ्रंट टू फ्रंट बसून आपण प्रत्येक आठवड्याला बिझनेस एक्सपेन्शनसाठी आपल्याला काय करता येईल, बिझनेस वाढवण्यासाठी काय करता येईल, यासाठीच्या प्रत्येक आठवड्याला आपल्या बिझनेस मेंबरच्या आणि व्हिजिटरच्या आपण मीटिंग्स घेत असतो. आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून आपल्याला आपला बिझनेस एका नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाण्यासाठी हेल्प होते. तर मी कार्यक्रमाच्या आजच्या कन्क्लुडिंगकडे जातो, आपला टाइम संपत आलेला आहे. तर प्रश्न होता माझा फक्त. येस सर. प्रश्न तुमच्यासाठी. बेसिकली स्किल इंडियाशी कसं आपल्याला कनेक्ट होता येईल, कारण बेसिकली माझं आणि कात्राबाद साहेबांचं जे फील्ड आहे ऑटोमोटिव्ह ट्रेनिंग आणि कंटेंट डेव्हलपमेंट ही आमची स्पेशलाइज्ड एरिया आहे. तर याच्या बाबतीमध्ये आता बरंच ऐकतो की स्किल इंडिया बरोबर बरेचसे प्रोग्राम्स ऑटोमोटिव्हमध्ये राबवले जातात ऑन ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंटसाठी, पीपल डेव्हलपमेंटसाठी. तर समाजाला काही आपण देणं पण लागतो. जे स्किल्स आमच्यामध्ये आहेत, ते जे नॉलेज आहे आपण इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये घेतलेलं आहे, तर ते घेऊन समाजाची पण एक चांगली जडणघडण आपण त्याच्यामध्ये करू शकतो, लोकांना डेव्हलप करू शकतो. तर या बाबतीमध्ये स्किल इंडियाशी कसं कनेक्ट होता येईल, त्या बाबतीत जर थोडक्यात मार्गदर्शन आत्ता करू शकत असाल तरी उत्तम. अदरवाईज मी आपल्या फ्लिप बरोबर कनेक्टेड आहेतच. नंतर जरी तुम्ही मला सांगितलं या विषयावरती माहिती तरी मला आनंद होईल. सर डेफिनेटली मला तुम्हाला एका वाक्यात मी या ठिकाणी सांगू शकेन की स्किल इंडिया हा जो प्रोग्राम आहे भारत सरकारचा, हा स्किल इंडियाचा मेजर पर्पज हाच आहे की भारतामध्ये उद्योजकता वाढवणे, लोकांमध्ये उद्योजकतेसाठीचा अवेअरनेस डेव्हलप करणे आणि त्यासाठी ज्या ज्या प्रकारचा सपोर्ट शासनाकडून करता येईल त्या प्रकारचे सपोर्ट त्या ठिकाणी केले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग त्या माध्यमातून दिले जातात आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून उद्योजक हा घडत असतो. तर हा जो प्रोग्राम आहे त्याच प्रकारचे प्रोग्राम आपण फिपच्या माध्यमातून सुद्धा राबवतो. आणि आपल्याला नॅशनल स्किलच्या माध्यमातून कसं आपल्याला असोसिएट करता येईल या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न आहेत फ्युचरिस्टिक मध्ये. आपण डेफिनेटली याच्यामध्ये 1-to-1 भेटूया सर.
आणि त्या ठिकाणचं मार्गदर्शन तुम्हाला आपण करूया. राईट सर, थँक्स. ठीक आहे सर. तर याच्यामध्ये माझा कन्क्लुजनकडे जात असताना आजची मीटिंग की सुनील जोशी सरांनी आज या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्या फीडबॅकच्या माध्यमातून मला हे सांगायला नक्कीच आवडेल की सुनील सर पाठीमागच्या 26 वर्षापासूनचा त्यांनी फायनान्स आणि कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून आज आपल्याला या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांचा वेळात वेळ त्यांनी काढलात आणि या ठिकाणी ते उपस्थित राहिले आपल्या सर्वांना मार्गदर्शन करायला. तर त्यांचं फिपच्या माध्यमातून एक आभार मानणं हे माझं या ठिकाणी कर्तव्य बनतं. तर सुनील सर तुम्ही या ठिकाणी आलात त्याबाबत तुमचे खूप खूप धन्यवाद. आजच्या ह्या कार्यक्रमात ची रूपरेषा किंवा आपल्या कार्यक्रमामध्ये अजून काही सुधारणा जर घडवून आणायची असेल तर आपल्या सर्वांचे फीडबॅक मला या ठिकाणी अपेक्षित आहेत. तर आपल्या चॅट बॉक्समध्ये फीडबॅकचा फॉर्म या ठिकाणी शेअर केलेला आहे. तर मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करेन की हा फीडबॅकचा फॉर्म जर प्रत्येकाने आपल्याला भरून दिला तर त्या फीडबॅकच्या माध्यमातून आम्हाला काही सुधारणा याच्यामध्ये करता येतील आणि त्या सुधारणातून आपल्याला नवीन नेक्स्ट लेवलवरती आपल्याला कशा पद्धतीने लोकांना एज्युकेशन देता येईल, लोकांना कशा प्रकारे सर्व्हिसेस देता येतील त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. जाता जाता मला हेच सांगावं लागेल की प्रत्येक आठवड्यामध्ये संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळामध्ये आपण एक्सपर्ट सेशन इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून घेत आहोत. तर पुढील शनिवारी 17 तारखेला सुद्धा आपल्याकडे एक्सपर्ट सेशन आहे आणि त्या एक्सपर्ट सेशन मध्ये आपण कंपनी सेक्रेटरी योगेश कोहिनकर, को फाउंडर ऑफ द कॅपिटा एज यांना या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. योगेश कोहिनकर सरांना 18 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे आणि हा एक्सपिरियन्स त्यांनी नुसताच एक्सपिरियन्स नसून त्यांनी वेगवेगळ्या सेक्टर मधला एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि लिगल ऍडवाइस फॉर द बिझनेस एंट्री स्ट्रॅटेजीज, इनबाउंड अँड आउटबाउंड इन्व्हेस्टमेंट्स, जॉईंट व्हेंचर्स, कॉर्पोरेट अग्रीमेंट्स, कॅपिटल इश्यूज, corporate governance, debts and securities related laws, setting up of the Indian domestic and offshore the private public companies, statutory and regulatory government approvals, legal regulatory compliance and contract document draftings. अशा वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये त्यांचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. मोठमोठ्या एमएनसीज मध्ये त्यांनी आतापर्यंत त्यांच्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. तर 17 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी CS योगेश कोहिनकर असणार आहेत. आपण प्रत्येकाने पुढील आठवड्यामध्ये या ठिकाणी या. ह्या सेशन मध्ये इम्पॉर्टन्स ऑफ द बिझनेस कंप्लायन्स हा सब्जेक्ट त्यांचा असणार आहे. बिझनेसेस मध्ये करत असताना आपल्याला काय काय कंप्लायन्सेस करायचे असतात आणि ते कंप्लायन्सेस वेळेतच का करायचे असतात, तर याची व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला त्या सेशन मध्ये आपल्याला सांगणार आहेत. याचबरोबर बिझनेसेसचे वेगवेगळे प्रकार असतात. ह्या प्रकारांवरती सुद्धा ते डिटेलिंग मध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर पुढील शनिवारी संध्याकाळी 5 वाजता आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचंय. त्या संबंधीच्या ज्या काही इन्व्हॉल्वमेंट प्रोसेस आहेत त्या प्रकारचे जे काही फॉर्म्स आहेत ते फॉर्म्स आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचं जे 5th पेज आहे त्याच्यावरती आपल्याला अवेलेबल असेल. तसा इव्हेंट्स आपल्याला प्रत्येक वेळेस मेसेजच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात येईल. तर मी सर्वांना विनंती करेल की अशा प्रकारचे सेशन्स आपण प्रत्येक आठवड्याला घ्या आणि आपल्या बिझनेसमध्ये नेक्स्ट लेवलवरती जाण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करा. आणि आपल्या सर्वांना आमच्याकडून ज्या ज्या प्रकारची मदत आपल्याला पाहिजे असेल बिझनेस डेव्हलपमेंटसाठी, बिझनेस इम्प्रुव्हमेंटसाठी, बिझनेस मधले चॅलेंजेस कमी करण्यासाठी, तर आम्ही सदैव तुमच्यासाठी आहोत. ही एक नॉन प्रॉफिट संस्था आहे, फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स. इथे पैसे कमवणं हा उद्देश नाहीये, तो उद्योजकांना मदत करणं, उद्योजकांना डेव्हलप करणं आणि इंडियन इकॉनॉमीमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन देणं हा फिपचा बेसिक अजेंडा आहे. तर मला वाटतं आपण या ठिकाणी आज थांबूया. कोणाला जर काही क्वेश्चन्स असतील किंवा काही फीडबॅक द्यायचे असतील तर 2 मिनिटांमध्ये आपण ते घेऊया. सर माझा एक क्वेश्चन आहे. येस सर. येस, गुड इव्हनिंग सुनील सर. आता तुम्ही इंडस्ट्रीजच फक्त बोलले म्हणजे प्रोडक्ट. आता मी स्वतः कन्सल्टंट आहे, इंटिरियर डिझायनर. तर आम्ही फक्त सर्व्हिस देतो. तर सर्व्हिस हाऊ वी कॅन मॅनेज द टायमिंग फॉर द मॉनिटरी फॉर द मनी अँड द व्हॅल्यू फॉर द मनी द टाइम. म्हणजे प्रोडक्ट आपण गेले आपल्याला समोर प्रॉफिट दिसतं कारण
XYZ प्रॉफिट येणारच प्रोडक्टमध्ये, पण आमचं कन्सल्टन्सी असतं. पण कधी कधी काय असतात, कधी कधी आम्हाला फ्री कन्सल्टन्सी पहिले द्यायला लागतं त्यांना, की डिझाईन द्या, सगळं द्या, सर्व्हिस द्या, त्याच्यानंतर साईट होतं नाही होतं. आणि हे कोविडमुळे खूप प्रोजेक्ट वी हॅव वाइंड अप द थिंग्स. तर कसं वी हॅव टू मेंटेन द थिंग्स फॉर द थिंग, म्हणजे कसं प्लॅनिंग होणार आणि कसं वी कॅन वर्क. कसं या केसमध्ये काय आहे की जसं प्रोडक्ट कॉस्टिंग आहे तसंच सर्व्हिस कॉस्टिंग हा सुद्धा एक वेगळा एलिमेंट आहे, की म्हणजे मला माझ्या स्वतःची मला किंमत मी आधी ठरवून घ्यायची की एवढ्या लेवलचा मला एक्सपिरियन्स आहे, हे क्वालिफिकेशन आहे, तर मार्केटमध्ये साधारण या रेटला मला किती पगार मिळू शकेल असं, दॅट विल बी द बेस. आणि त्याच्यावर इफ यू कन्वर्ट दॅट इन टू अवर्ली बेसिस, की मी एवढं समजा मला दर महिन्याला मिळायला पाहिजे असेल तर, आणि माझ्याकडे जर समजा एवढेच कस्टमर्स असतील, I have, let's say, 1,000 rupees per hour is what my cost is. And if I know that on a monthly basis, I won't be able to sell maybe, or I won't be able to get associated with more than 10 customers. And the 10 customers मला total billing किती येईल, तर मला एवढ्या तासांचं मला बिलिंग येईल. तर तेवढे तास गुणिले 1,000 rupees is, this is the total amount that I'm looking at. So it is not very difficult. Obviously, it is not very simple also, but at the same time, it is not that difficult. You can easily work out what should be my minimum charge, which I need to get from my customers. It is possible. It is doable. Maybe we can have a separate discussion, and I think we should be able to crack it. Yeah, sure, sir. I will call you. I will attend you personally. Yeah. So we can work out the things. Thank you, सुनील सर आणि राकेश सर, तुम्ही या ठिकाणी तुमचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. मला या ठिकाणी परत अनाउन्स करायला आवडेल की पुढील बुधवारी 14 तारखेला जी बिझनेस मीटिंग आपली होणार आहे, तर त्या बिझनेस मीटिंगला सुद्धा कोणत्याही प्रकारची फीज आपली नाही आहे. तर त्या मीटिंगचे इन्व्हिटेशन फॉर्म आपल्याला चॅट बॉक्स मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तर त्या फॉर्मवरती आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याच्या तुम्हाला मेलवरती रिटर्न मेल येतो, त्या ठिकाणी तुम्हाला झूम मीटिंगचे डिटेल्स मिळतील आणि तुम्ही ती मीटिंग अटेंड करू शकताय. त्या मीटिंग मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस प्रेझेंटेशन पाहायला मिळतील. 1 मिनिटाचं प्रेझेंटेशन असेल, 10 मिनिटाचं प्रेझेंटेशन असेल. आज जशा प्रकारचं आपण 1 तासाचं एज्युकेशन स्लॉट घेतला, तसंच त्या ठिकाणी आपल्याला एक 5 ते 10 मिनिटाचं एज्युकेशन स्लॉट ऐकायला मिळेल. तर वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योजकांना समोर ठेवून आपण बिझनेस मीटिंग्स या ठिकाणी अरेंज करत असतो. तर ह्या ठिकाणी जे काही उद्योजक आहेत त्या उद्योजकांना हे एक इन्व्हिटेशन्स आहे. तर ही लिंक आपण कॉपी करून घ्या, किंवा फिपची टीम आपल्याला वेळच्या वेळेस कम्युनिकेट करेल. फिपच्या बॅक एंड टीमचे नंबर्स या ठिकाणी दिलेले आहेत, हे नोट करून घ्या. जर कुणाला कोणत्याही प्रकारची शंका असेल, कोणत्याही प्रकारचे डाऊट्स असतील, कोणत्याही प्रकारची हेल्प पाहिजे असेल इन द बिझनेस, तर तुम्ही त्या नंबरवरती संपर्क साधा. तुम्हाला ज्या ज्या प्रकारची मदत पाहिजे त्या त्या प्रकारची मदत आम्ही पूर्णपणे देण्याची ह्या प्लॅटफॉर्मवरती आश्वासन या ठिकाणी आम्ही तुम्हाला देतोय. आणि आजचा सेशन या ठिकाणी आपला वेळ संपलेला आहे, तर आपण या ठिकाणी थांबतो आहोत. तुम्ही परत एकदा या ठिकाणी आज जेवढे काही पार्टिसिपेंट्स आलेत, ज्यांनी सुनील सरांचं लेक्चर ऐकलं, सुनील सर या ठिकाणी आले त्यांचा बहुमूल्य वेळ खर्चून, तर त्यांचं या ठिकाणी मला आभार मानायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचा या ठिकाणी मी धन्यवाद मानू इच्छितो. थँक्यू व्हेरी मच. दिस इज नवनाथ देवकर, फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल. थँक्यू सर. Thank you, sir. Thank you. Yes, sir.